तुकाराम 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 कुंडली कवनधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. आ आ निजा गरे मग परे सा निजा रे निजा ने निजा रे निजा गरे मग प म द प सा नि द प म प ग म रे नि रे सा. नाम घेता धन्य तुकोबा जेणे केला हा पुरुषार्थ निजा गरे मग प म द प सा नि रे सा ग रे सा नि रे सा नि द प म ग रे सा गरे मग प म द प सा नि रे सा. जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे जेणे केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा
समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय प्रस्तुत प्रसंगी इथं आहे. प्रस्तुत प्रसंगी संप्राप्त कथानिरूपणासाठी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र आपण पाहत आहोत. गेले 3 दिवस झाले, आजचा 4था दिवस आहे. मागील सत्रामध्ये आपण तुकोबारायांच्या पूर्वजांचा इतिहास पाहिला आणि त्यानंतर आपण विश्वंभर बाबाचा इतिहास पाहिला. त्यानंतर तुकोबारायांचं बालपण पाहिलं, 7 पिढ्या पाहिल्या आणि काल तुकोबारायांचा आपण जन्म पाहून बालपण पाहून त्यांची एक कथा आपण श्रवण केली. आज आणखीन एक तुकोबारायांची दिव्य अशी कथा आपण श्रवण करणार आहोत, जे की तुकोबाराय त्यांच्या आयुष्यामध्ये अवघ्या 13व्या वर्षामध्येच त्यांच्या गळ्यामध्ये संसार पडला आणि संसार अतिशय उत्तमरित्या करत होते. 13, 14, 15, 16, 17 म्हणजे एक साधारण 4-5 वर्ष तुकोबारायांचा चांगला संसार चालला होता. खूप नावलौकिक मिळवला आणि त्यानंतर मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये शालिवाहन शके 1547 म्हणजे 17 वर्षाचे तुकोबाराय असताना तुकोबारायांचे आई वडील भोलोबा आणि कणकाई या दोघांचं महाराज वैकुंठ गमन झालं. त्यानंतर तुकोबारायांना फार दुःख झालं आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी नाम साधनेचा आधार घेतला, भगवत चिंतन करू लागले. त्यानंतर लागलीच 1 वर्षानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू असणारे सावजी महाराज त्यांच्या पत्नी वारल्या आणि सावजी महाराजांनीही घर सोडलं. ते तिकडं 4 धाम यात्रेला निघून गेले. शेवटी ते आनंदवनात म्हणजे काशीमध्ये ते निवासाला तिथंच राहिले. पुन्हा नंतरचा त्यांचा काही इतिहास माहीत नाही. असा तुकोबारायांच्या जीवनामध्ये हा दुसरा मोठा आघात झाला तुकोबारायांच्या जीवनात. प्रत्येक जीवाचं महाराज कोणी असला तरी भाऊ आई वडील यांच्यावरची नितांत प्रेम असतं आणि मग त्या प्रेमातून प्रत्येकाला वियोग घडला की मग दुःख होतं. तसंही तुकोबारायांना प्रचंड दुःख झालं आणि त्या दुःखातून सावरत सावरत संसाराला सावरायचं. धाकले बंधू, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, तुकोबारायांची मुलं, ह्या सगळ्यांना तुकोबारायांना रुक्मिणी आईसाहेब यांना संतोबा नावाचा मुलगा झाला होता आणि मग जिजामातेलाही मुलं झाली. ती सगळं कुटुंब सावरायची जबाबदारी तुकोबारायावर. अनेक संकटांना तोंड देत देत तुकोबाराय घरची काय जी संपत्ती होती ती ही संपत्ती नाहीशी झाली. कारण यश येणं गेलं. माणसाचं मन म्हणजे दुसऱ्या दुःखामध्ये डुबलं असल्यामुळे इकडं व्यवहारामध्ये त्यांना काही यश येणं गेलं आणि त्यातून तुकोबारायांनी सावकाराकडून कर्ज काढलं पण ते कर्ज फिटेना. मग घरातलं जे काही धन होतं ते विकलं आणि त्यातून ते कर्ज फेडलं तुकोबारायांनी.
आणि मग परत आणखीन दुसरा व्यवसाय सुरू करायचा विचार केला, पण त्याच्यातही यश येणं गेलं. म्हणून अत्यंत दुःखी झाले तुकोबाराय. आणि मग काल एक आपण कथा पाहिली की तिकडून मावळातून व्यापार करून येत असताना रात्रचा प्रसंग पाहिला की आकाश गडगडलं वगैरे, भगवंतांनी त्यांचं कसं रक्षण केलं ते आपण कालच्या कथेमध्ये प्रसंग पाहिला तो. आणि आज तुकोबारायांनी काय केले की एक बैलावरती 3 गोण्या मिरच्याच्या, बरं का, लाल मिरच्या, ह्या लाल मिरच्या विकायला तुकोबाराय निघाले. कुठं? कोकणामध्ये. आता तिकडं कोकण म्हणजे तो मुंबईचा पट्टा, मुंबई रायगड ह्या भागात, बरं का. पण म्हणतात की मुंबईच्या तिकडंच गेले, कारण तो सगळा कोकणाचाच भाग येतो, पश्चिम महाराष्ट्राचा भाग. आणि मग तुकोबाराय त्या ठिकाणी 3 गोण्या घेऊन बैलावरती टाकून व्यापार करायला, मिरच्या विकायसाठी गेले. आता तिकडं मिरच्या विकायला का? कारण तिकडं भयंकर पाऊस असतो आणि तिकडं मिरची येत नाही, म्हणून तिकडं मिरच्या विकायच्या, बरं का. आणि मग तिथलं मीठ घेऊन मग इकडं विकायला यायचं, कारण तिकडं समुद्राच्या किनारी मीठ उत्पादन होतं, म्हणून तिकडं मिरच्या चांगल्या विकतात, पैसे चांगले मिळतात. म्हणून तुकोबारायांनी 3 गोण्या घेऊन त्या प्रवासाला लागले. त्यांचा प्रवास म्हणजे काय? नामचिंतन सतत चालू महाराज, बरं का. आणि नाम चिंतन करत करत नामरूपीशी जडले चित्त. तुकोबारायांचं वर्णन महिपती महाराज करतात. नामरूपीशी जडले चित्त, देहभाव नाही किंचित, समुद्र तीरी वैष्णव भक्त, गावाबाहेर उतरले. बरं का, समुद्र तीरी म्हणजे तिकडच मुंबईकडे. आता ते तिकडल्या भागात समुद्र आहे, म्हणून हे असं निश्चित सांगता येत नाही कोणतं स्थान, पण ते गावाच्या बाहेर उतरले. मग गावाच्या बाहेर एक मोठं लट महाराज वडाचं झाड होतं मोठं. जुन्या काळी गावात झाडं असायची असे, आपल्या खाल्ल्या गावात बी लय मोठाली झाडं. आणि मग त्या झाडाच्या खाली तिथं महाराजांनी आपलं दुकान मांडलं. एक गोणी मिरच्याची काढली, बैल बांधला आणि मग त्या ठिकाणी दुकान मांडलं. दुकान मांडल्यानंतर त्या दुकानाच्या समोरच मोठं महादेवाचं मंदिर होतं. आणि मग लोक येणारे सकाळी दर्शन वगैरे करायला लागले. दर्शन झालं की मग लोक दर्शन झालं की लगेच ते मिरच्या वगैरे बघायच्या. आणि मग काही महिला मंडळांनीही सकाळी त्या ठिकाणी मिरच्या घ्यायला आल्या. आणि मग तुकोबारायांना विचारलं, कशा दिल्या मिरच्या? म्हणे एक आण्याला बाबा, घ्या. बरं 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 चालतंय म्हणले. बरं मग द्या म्हणे मला मिरच्या. म्हणे किती पाहिजेत? म्हणे द्या एक मनभर द्या. ठीक आहे. असं मग एक आण्याला मनभर. त्यावेळेस ते होन रुखे असं होतं, बरं का. ते त्या काळातलं चलन होतं. आणि मग ते मनभर मिरच्या त्या मावशीने घेतल्या. आणि मग तुकोबारायांना म्हणायला लागल्या त्या की महाराज काही वरून टाका की, बरं का. महिलांचा स्वभाव असतो की जरा वरून 4 मिरच्या मिळाल्या म्हणजे आनंद वाटतो महिन्याला, बरं का. लय म्हणजे बायांचा संसार लय बारकाईचा असतो, लय म्हणजे लय असं चिकाटीनं संसार करतात की लयच, बरं का. पुरुषांचं संसाराचं म्हणलं की नाही लय मोकळा हात असतो. हां, म्हणजे साधी गोष्ट आहे की आमच्या नानाला विचाराय पूर्वी ते आमच्या इथं बैल वगैरे होते, कुळं वगैरे नांगर राहायचा. कोणी म्हणलं की नाना कुळं आहे का? कुळव काय, बैल बी आहेत, जावा घेऊन. असं म्हणजे लय मोकळ्या हाताचा कारभार पुरुषांचा. पण महाराज महिला असं बारकाईनं संसार करतात, फार बारकाईनं. मी तिकडं दौंडला मी मंडईत जात नाही कधी बाजार करायला, मी बायकोला पाठवतो. का? कारण महाराज बायकोला हे बघ, हे धर पैसे 100 रुपये आणि जा मंडईत म्हणलं की ती मंडईत जाती. आणि मग समजा तिला मेथीची पेंडी घ्यायची असली की मग ती त्या समोरच्या दुकानदाराला विचारते कितीला आहे मेथीची पेंडी. त्यानं म्हणला 30 रुपयाला. 30 रुपये लय झाले, द्या 5 रुपयाला. हा, तो डोक्यालाच हात लावतो. असं हे कशासाठी? महिला असं महाराज
ते कमी जास्त करून चांगलं तोलून मोलून घेतात बरं का. बचत होते आपली म्हणून पाठवायचं आहे का नाही. आणि आपलं बी काम आपल्याला काम नाही लागत म्हणून मग आपलं चल जा असं. तर ते महिला फार हुशार. आणि मग तुकोबारायांना त्या महिला म्हणायला लागल्या, जरा वरून टाका की, वर द्या काही बोलती वचन, ऐकोणी म्हणे वैष्णवजन. तुकोबाराय म्हणायचे, बर तुम्ही आपल्या स्वहस्ते घेणे, संकोच म्हणी न धरिता. हे बघा, तुम्हाला काय घ्यायचे ती घ्या मिरच्या, असं तुकोबाराय म्हणायचे. आता मग महाराज घ्या मनानं म्हणल्यानंतर ती महिला काय अशा 4 मिरच्या घ्यायच्या का? असा बचक मारून घ्यायच्या महाराज, मनभर मिरच्या आणि ती बचक मारून. कोणी होते जोरावर त्यांनी घेतल्या मनभर, कोणी अर्ध मन वाढविल्या. म्हणजे मनभर घेऊन त्याच्यात आणखीन अर्ध मन असं महाराजांनी घ्या म्हणले की उचलायचं की टाकायचं. आणि मग महाराज ते मिरच्या घेऊन गेले लोक बर का. एक मावशी आली बुवा आणि ती महाराजाला म्हणली की महाराज मिरच्या द्या. म्हणले किती पाहिजेत? म्हणले 2 मन. बरं 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 चालतंय म्हणले. कसं आहे म्हणजे 5 रुपयाला 1 मन भर आहेत मिरच्या, चालतंय द्या. आणि मग महाराज म्हणले मिरच्या दिल्या. म्हणले पैसे? पैसे म्हणले आमचा नवरा गेलाय गावाला आणि तो आला, आमचे पती गावावरून आले की मग तुम्हाला पैसे देतो. महाराज म्हणले चांगलं आहे, काही हरकत नाही म्हणले. आणि महाराजांनी जरा वरी बघितले, बाईच्या कपाळाला बुक्का होता. आता का स्वर्गातून येणार का ती रिटर्न? पण असं महाराज म्हणले आता काय जाऊ द्या. आणि मग असं सगळ्यांनी महाराज मिरच्या घेऊन गेले, 1 गोणी घेऊन गेली. असं बघता बघता 1 गोणी पार झाली, 2री गोणी ही पार झाली. महाराज काय लोक कोणीच पैसे देण्या गेले की लोकांना कळालं की तुकाराम महाराज एक वारकरी मिरच्या विकायला आलाय आणि ते काही पैशाचंही विचारत नाही. त्याला उद्या देतो, परवा देतो, पुन्हा देतो म्हणले की काही म्हणत नाही. पहिल्या सुरूच 5 रुपये देऊन त्या महिलेनं नेलेलं. आणि दुसऱ्या बायाने उग हात घालू हे पार पोतच रिकामी केलेलं. महाराज काय सांगायचंय, संतांचं असंच असतं महाराज बरं का. काय त्यांच्याकडं ते व्यवहारातून बाहेर पडलेले असतात, व्यवहार त्यांच्या बुद्धीमध्ये नसतो राहिलेला. तसं तुकोबारायांची अवस्था झाली. आणि मग तुकोबाराय काय कसं घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, काना घातला दुकाना. देती आली आसी दान, देती आली आसी दान, संत उदार उदार, संत उदार उदार. देती आली यासी दान, देती आली यासी दान, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले अनंत भांडार, संत उदार उदार उदार. भरले अनंत भांडार. घातला दुकान, देती आली असी दान. काय ते पैसे विचारणार काय? आलेले लोक मिरच्या घेऊन चालले. एका जनार्दनी मांडलेले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. या पद्धतीनं महाराज सगळ्या वस्तू ते मिरच्या त्या ठिकाणी महाराज लोकांना दान करायला लागले. इको बंद करा नामदेवा. आणि मग झालं असं की 2 गोण्या संपून गेल्या. 3री गोणी महाराज राहिली होती. एक गावातला असा महाराज धष्टपुष्ट निबार गडी आला. आणि मग त्या निबार गडी आला आणि महाराजाला म्हणला जय हरी जय हरी जय हरी. महाराज म्हणले जय हरी. म्हणले माझं लय मोठं कुटुंब आहे म्हणले.
माझे घरी खर्च थोर, मिरच्या पाहिजेत गोणी भर. काय की माझ्या घरी लय खर्च, लय बारदाना मोठा आहे म्हणलं माझा. 51 माणसाचं कुटुंब आहे म्हणलं माझं. 51 बरं का. मग मिरच्या पाहिजेत, एक गोणी मिरच्या लागणार आहेत म्हणला. तुम्ही असत्य वाटले जर, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तरी पुसा सत्वर लोकाशी. इथल्या गावातल्या कुणालाही विचारा, माझे लय मोठं कुटुंब आहे आणि कार्यक्रम बी आहे, मला एक गोणी मिरच्या पाहिजेत. बर 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 म्हणले. तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही, जावा घेऊन. आणि मग पैसे देणं नाही काय नाही, जावा म्हणले की महाराज ते गोणीभर मिरच्या त्याने घेतल्या आणि मग महाराज तो निघाला, मिरच्या घेऊन गेले सगळ्यांनी. आता तुकोबाराय म्हणले सगळं गावाने मिरच्या घेऊन गेल्या, भूक लागली बरं का. एका महिलेनं महाराज तांदूळ दिले होते तुकोबारायांना, एका महिलेनं 5 रुपये, त्या 2 सुरुवातीला आलेल्या 5 रुखे तेवढं दिलेलं. आता तुकोबाराय म्हणले मिरच्या तर विकल्या, चांगलं झालं गडले गडे, लवकर आपला माल सगळा विक्री झाला म्हणले. आणि ठीक आहे म्हणले, आता ते तांदूळ आलेत, शिजवावं आणि ते अन्न शिजवून भात खावं असं त्यांनी नियोजन केलं. पण देवाला काळजी पडली की महाराजांनी मिरच्या विकल्या पण मिरच्याचा 1 रुपया घेतला नाही, आणि जर ही अशा अवस्थेत घरी गेले तर मग जिजामाता अशा खवळतील, लय अवघड होईल म्हणले. मग महाराज देवानी काय केलं ऐका. ऐकोनी म्हणे शारंगधर, तुका शेटवाणी देहू कर, मी विठोजियाचा चाकर, आलो उधार मागावया. काय की महाराज भगवंतांनी तुकोबारायांच्या चाकराचं रूप घेतलं बरं का, सेवक नौकराचं रूप घेतलं. आणि नौकराचं रूप घेऊन देव महाराज प्रत्येकाच्या घरी जायला लागले आणि म्हणायला लागले, हाय का कोणी घरी? ते मावशी बाहेर यायचे, काय रे बाबा, आणि तुम्ही तुका शेटच्या मिरच्या घेऊन आल्यात की? आलोय की. मग मग त्याचे पैसे? आई ते आमच्या पाहुण्यातलेच लागतात, पाहुणे पिवणे असू द्या लांब. महाराजांनी म्हणले अगोदर पैसे घेऊन या, आमच्या तुका शेटने पाठवले मला की पैसे आणा. त्या म्हणल्या बर बाबा, पण त्यांनी काही वजन वगैरे करून दिलं नाही, मिरच्या तशाच दिल्यात. नाही नाही बघा, तुमच्या घरी बरोबर तुम्ही घेऊन आलेल्या मिरच्या 2 मन आहेत, 2 मन. काय सांगताय, खोटं वाटतंय? बघा काटा लावून मोजून बघा. असं म्हटल्यानंतर महाराज त्या मिरच्या मोजायला लागल्या की बरोबर 2 मनच निघायच्या. निघाल्या का नाही 2 मन? आता द्या चला पैसे. मग महाराज ते पैसे घ्यायचे देव आणि मग दुसऱ्या घरी लगेच. बर काय देवाने असं रूप धरलं होतं, हातामध्ये दाव वगैरे सगळं साहित्य सोबत घेऊनच पैसे मागायला. आणि मग ते दुसऱ्या घरी गेले. आहे का कोणी घरात? ते म्हणले बाहेर आली मावशी. म्हणले काय? आता ही मावशी कोण होती माहितीये का? ती बुक्का लावलेली बघा. ती बुक्का लावलेली मावशी होती. ती म्हणली का रे बाबा, मिरच्या आणल्यात की तुम्ही? हो आणल्यात की. मग आणि मग महाराजाला पैसे? आणि माझा पती गावाला गेलाय, ती आला की देणार आहेत. हे म्हणला चाकर, म्हणला पती गावाला गेलाय का वैकुंठाला गेलाय? म्हणला बुक्का लावली मोठा लट आणि पती गावाहून आल्यास देते म्हण. ते पैसे टाक. ते म्हणले पैसे? बरं ते मिरच्या काय वजन करूनच आणले नाहीत, तशाच आणल्यात. तशा आणल्यात, तुझ्या घरात बरोबर 3 मन मिरच्या आहेत, तू मोज. असं म्हणल्यानंतर मोजल्यानंतर बरोबर 3 मन निघायच्या बाबा. देव जेवढं म्हणतील तेवढं निघायचे. ती मावशी म्हणली न मोजता मिरच्या आणल्या आणि ह्याला कस काय कळालं? अरे बाबा तुला कस काय कळालं? उग नाही, आमच्या तुकाराम महाराजाला तुका म्हणतात, तुका शेठ. तुका म्हणजे काय? त्यांच्या हातातच माप आहे, ते जेवढं देतील बरोबर तेवढंच निघणार. तुम्ही 3 मन म्हणल्या, तुमच्या हाताने भरून आणल्या तर महाराजांनी बरोबर 3 मनच तुम्हाला दिल्यात, त्या 3 मन बरोबर निघाल्या. असं महाराज देवानी त्या सगळ्या गावामध्ये फेरफटका मारला, सगळ्याकडून उदारी गोळा केली. भक्ती भावे भुलला हरी, आपुलिया महत्वन विचारी, रंक होनी ते अवसरी, घरोघरी फिरतसे. काय रंक बर का, म्हणजे काय? चाकराचं नौकराचं रूप घेऊन आपलं ऐश्वर्य संपन्न आयुष्य असणारा भगवान पांडुरंग परमात्मा चाकराचं नौकराचं रूप घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ते पैसे जमा करायला लागले. आणि मग शेवटचा जो आडदांड होता ना बरं का,
गाव असे लय आडदान महाराज. लय म्हणजे असं फुकटचं मिळालं की पार असं हात धुवूनच घेणार त्याच्यात. हा, पार वर बडून खायचं असं. मग महाराज त्याच्या दारामध्ये तुकोबाराय गेले आणि त्याला म्हणले, अय हाय का गाव घरात कोणी हाय का? तो म्हणला, का रे गडी? म्हणले, मला तुका शेटनी पाठवलंय. कशाला पाठवलंय? आणि तुम्ही मिरच्या आणल्यात की? ते म्हणले, मिरच्या कुठे आहेत मिरच्या? हा, कुठे आहेत मिरच्या? आता एक गुणी नेऊन तो म्हणतो कुठे आहेत मिरच्या? तो चाकर म्हणला, देव म्हणले, हे बघ म्हणले, तुझ्या घरामध्ये तू एक गुणी मिरच्या आणलास म्हणले, एक गुणी. तो म्हणला, कुठे आहेत? घरात दाखवू का म्हणले काढून? हा, का गावातल्या सगळ्या लोकाला बोलू? कसं करतो सांग? ते म्हणले, ठीक आहे, आणल्यात म्हणला. काय मग त्याचे पैसे? आणि जा देत नाही. हा, देव म्हणले, कसं देत नाहीस? फुकट असं लोकांचं खातोस? हा, असं जमत नाही, ते पैसे द्यावे लागतेत. आणि मला महाराजांनी सांगितले, अरे तुकाराम शेठ, तुकाराम महाराज माझे लय जवळचे मित्र आहेत बाबा, आणि त्यांना मी सांगितलंय पैसे नंतर देतो म्हणून. नाही नाही म्हणले, ते मित्र वगैरे काय नाही. हा, मला आमच्या शेठनी सांगितलंय सगळ्याकडून पैसे घेऊन यायचं. पैसे घेऊन सगळ्याकडून आलास तरच तुझी पगार आहे, नाहीतर बघ मग तुला नुसता मार आहे. तो म्हणला, असं का? नाही म्हणला, जा देत नाही, जा का करायचे ते कार. महाराज देवाने असा टाहो फोडला महाराज, तिथं अख्खं गाव जमा केलं देवाने. बघा म्हणले, हा तुमच्या गावातला माणूस हा धष्टपुष्ट आहे. कष्ट करावं, कष्टानं पैसे कमावे आणि मग मौज करावी का? उगं लोकांचं दिसलं की वर पडून आणायचं आणि त्याच्यावर मस्त मजा करायचं, याला काय अर्थ आहे का? अहो, यानं सकाळी आमच्या तुका शेठच्या एक गोणी मिरची आणल्यात आणि 1 रुपया देणं गेले. गावातले लोक म्हणले, अरे बाबा दे ना म्हणले, असं काय करायला लागलास? तो म्हणला, नाही देत म्हणला, जावा म्हणला. सगळ्या गावाला बी तो विरोध करायला लागला. गावातले लोक म्हणाले, अरे दे, नाही देत म्हणला. असं म्हणल्यानंतर महाराज देवाच्या हातात होतं दाव. देवानी महाराज ते दावच गळ्याला लावलंय, बघ तू जर पैसे नाही दिले तर मी इथंच फाशी घेऊन मरतो. गाव घाबरलं. आबा बाबा म्हणले, ही जर व्यक्ती इथं महिला, तर हे मग आपल्या लेकरा बाळाला भूत होऊन लागल. ए बाबा तसं नको करू, लवकरात लवकर पैसे दे. असं म्हटलं तरी तो ऐकणं गेला. आणि मग देव काय करायला लागले महाराज, दाव हळूहळू आवळायला लागले. आवळत आवळत आवळायला लागले की ते जीभ बी बाहेर काढायला लागले, डोळे फिरवायला लागले देव. हे लोकांना वाटले की आता हे माणूस मरतय. म्हणल्यानंतर महाराज लोकांनी काय केले, सगळं गाव मिळून त्याला असं झोडपून काढले महाराज. दनादन त्याला दणकी दिली आणि म्हणले, आता पैसे दे नाहीतर बघ म्हणले, लय हानीन म्हणले. तो म्हणला, गोणीभर मिरच्याचे पैसे नाहीत गड्या म्हणला माझ्याकडे, बरं का, अर्ध्या गुणीचे पैसे देतो. म्हणलं, चालतंय, अर्ध्या गुणीचे तू दे. आणि अख्ख्या गावाने महाराज ते अर्ध्या गुणीचे पैसे जमा केले आणि ते सगळे पैसे जमा करून ते महाराज देवाकडे दिले. आणि मग देवाने म्हणले, ठीक आहे म्हणले. महाराज देव त्यावर बेशुद्ध पडल्यावर झाले, पुन्हा उठले. ते मग काढले. म्हणले, ठीक आहे म्हणले, गावात असे चांगले माणसं आहेत, पण ही एकच किडा नास का सगळ्या गावाला पार नाव खराब करायचं. म्हणले, काय हे म्हणले असला माणूस म्हणले. आणि देवाने ते सगळे पैसे घेतले आणि मग तुकोबारायकडे निघाले महाराज. तुकोबारायकडे येताना देवाने रूप बदललं, बरं का. सगळ्या गावात पैसे मागताना तुकोबारायांनी देवानी कोणतं रूप घेतलं? चाकराचं रूप घेतलं. आणि मग तुकोबारायकडे येताना त्या गावचा पाटील, बरं का, गावचा जो चौधरी असतात, जुन्या काळी ती चौधरी पदवी होती पाटलांना, ते गावच्या पाटलाचं रूप घेतलं. म्हणजे सगळा कारभार गावचा त्यांच्या हातात असणारे ते रूप घेतलं. आणि मग देवाच्या तुकोबारायांच्या जवळ आले आणि तुकोबारायांना म्हणायला लागले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुकोबाराय म्हणले, जय हरी, जय हरी. बोला की. म्हणले, मिरच्या झाल्या की? म्हणले, तुमच्या गावातले लोक असे चांगले म्हणले. अहो, माझे तासाभरात 3 गोण्या मिरच्या गेल्या. होय होय म्हणले, आमच्या गावातली माणसं लय चांगले आहेत, काय सांगायचे म्हणले. आणि बरं मग, नाही म्हणले, ते सगळ्यांनी पैसे दिलेत माझ्याकडे आणून, तुमच्या ते मिरच्याचे पैसे माझ्याकडे दिलेत आणि ते पैसे द्यायला मी तुमच्याकडे आलोय. बरं बरं म्हणले, चांगली गोष्ट आहे बुवा, असे आहे ना, धन्य ते ग्राम, काय त्यांना गावाला त्या धन्यता दिली तुकोबारायांनी, चांगली गोष्ट आहे म्हणले. बरं 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 म्हणले. आणि मग त्या देवाने विचारलं की काय करताय? म्हणे, भात शिजवतोय. बर, मग मला बी द्या थोडा प्रसाद. ठीक आहे म्हणले. ते पाटलाचं रूप घेऊन आलेले देव, बसा म्हणले, होते म्हणले. आणि मग दुसऱ्या एका बाजूच्या माणसाला म्हटले की बाबा हे 5 रुपये घे आणि या 5 रुपयाचं तूप घेऊन ये.
तूप आणायला लावलं. मस्त आपलं महाराज ते खिचडी बनवली भाताची आणि मग देवाला वाढलं. आपणाला घेतलं तुकोबारायांनी. ते तूप वगैरे वगैरे टाकलं आणि हे टाकलं आणि हे जेवायला पुंडली करणार तेवढ्यात समोर भोलेबाबाचं मंदिर होतं. आणि भोलेबाबांनी म्हटले वा 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 म्हणले देवा, तुम्ही आणि तुमचा भक्त आहे का नाही, मस्त दोघ जण मिळून जेवायला लागले मला इथं सोडून. तेवढ्यात महाराज भगवान भोलेबाबांनी बर का एक साधूचं वेश घेतलं आणि तो वेश घेऊन तिथं आले त्यांच्या जवळ आणि म्हणले अहो महाराज तुम्ही एकटे एकटेच जेवायला लागलेत, आम्हालाही द्या 2 घास. तुकोबारायांचा स्वभाव होता महाराज या 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 बसा लगेच. आणि मग भोलेबाबा इकडून उजव्या हाताला, डाव्या हाताला अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, ती मिळून महाराज ते आनंदानं भात खाऊ लागले महाराज. आणि तो जेवण झाल्यानंतर मग ते पाटील रूप असणारे देव बी निघून गेले आणि मग भोलेबाबाही निघून गेले. हे निघून गेल्यानंतर मग पुन्हा तुकोबाराय तिथून निघणार. बैलाला घेतलं, बैलाच्या पाठीवर मीठ टाकलं आणि मग निघाले असताना मग ते गावातले 2-4 माणसं गावाच्या बाहेर पडताना ते भेटले आणि ते म्हणले महाराज काय तुमचा चाकर म्हणले. आबा बाबा त्यानं पैसे वसूलच केले म्हणले सगळ्या गावाकडून. त्या आमच्या गावातला आडदांड एक आहे त्याच्याकडून सुद्धा त्यांनी सगळे पैसे वसूल केले. तुकोबाराय म्हणले चाकर माझा कोणी काही नोकर नाही बुवा, काय नाही, मी तर कोणाला पाठवलं नाही पैसे वसूल. नाही नाही म्हणे काय गडी होता ते म्हणले. आणि त्यांनी सगळे पैसे गोळा केले आणि मग महाराज ते तुमच्याकडेच आले होते. चाकर नाही माझ्याकडे तर तुमच्या गावचे पाटील आलते. नाही नाही आमचे पाटील तर तिकडच असतात, गावातच असतात, ते कुठंच गेले नाहीत, घरीच होते. मग पुन्हा तुकोबारायांना हा चमत्कार लक्षात आला. अरे गडे म्हणे भगवंतानी आपलं हे काम केलं असो. मग महाराज तुकोबारायांनी देवाचे धन्यवाद मांडले आणि ते पैसे घेऊन मग तुकोबाराय त्या ठिकाणी ते सगळे पैसे 3 गोण्याचे पैसे घेऊन निघाले. त्या ठिकाणी मीठ घेतलं सोबत आणि ते मग परतीच्या प्रवासाला लागले. प्रवास कसा महाराज, देवाचं नाव घेत घेत पाऊल टाकायचे महाराज तुकोबाराय. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. पाऊल जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 जय 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 विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई. विठोबा रखुमाई. नाम विठोबा
रूपाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, जनाबाईंचा अभंग आहे बरं का. त्या पद्धतीने तुकोबाराय प्रत्येक पावला गणेश भगवंताचं नाव घेत निघाले. आणि हे पैसे वगैरे घेऊन निघालेलं एका चोरानं पाहिलं बरं का. महाराज, आणि त्या चोरानं हे पाहिलं आणि त्यानं तुकोबारायांना गावची शिव ओलांडली की त्यानं वाटेवर गाठलं. आणि ते चोरच महाराज. आणि त्यानं काय केला की तुकोबाराय म्हणला मला जरा पैशाची गरज आहे म्हणला. बरं बरं मग तर काय करा, हे बघा माझ्याकडे एक हे सोन्याचं कड आहे म्हणला. सोन्याचं कड. आता ती कड जे होतं ना ते पितळचं होतं बरं का, ते सोन्याचं नव्हतं. तुकोबारायांना काय ते पितळचं आहे का काय. आणि ते महाराज अशा साध्या भोळ्या माणसाला बघून तर हे चोर नक्कीच गंडवतात महाराज बरं का. उंच नीच नाही तुका म्हणे खळ काही. आणि तुकोबारायांना ते पुढचा खळ माणूस आहे का खूप चांगला विचारायचा आहे का वाईट विचारायचा हे काहीच महाराज ते तुकोबारायांना समजायचं नाही. असा भोळा स्वभाव तुकोबारायांचा. आणि तो खळ तो खळच बरं का. आणि त्यानं काय केला की हे कड तुम्ही घ्या आणि तुम्हाला जे काही पैसे आलेत त्या बदल्यात मला पैसे द्या. माझी अडचण आहे, ती अडचण ही माझी निवारण होईल, मलाही पैसे मिळून माझं काम होईल म्हणला. तुकोबाराय म्हणले ठीक आहे बाबा तुझं काम होते तर काय हरकत नाही म्हणले. त्या बदल्यात आता ते सोनं मिळायला लागले काय हरकत नाही म्हणले. पण बाबा हे लई जड दिसायला लागले म्हणले, तुझं कडं हे लई जड दिसायला लागले आणि माझ्याकडे तर तेवढे पैसे नाहीत म्हणला. काय हरकत नाही म्हणला, काही राहिलेले पैसे नंतर द्या म्हणला, तुम्ही काय नेहमीच व्यापाराला इकडे येता म्हणला, काय हरकत नाही म्हणला, राहू द्या म्हणला. आणि मग महाराज तुकोबारायांनी ते कड घेतलं आणि निघाले. त्याला सगळे पैसे दिले निघाले. आणि मग मजल करत देहूमध्ये आले. तुकोबारायांना वाटायला लागले की हे कड्यामध्ये जेवढे काही सावकाराचं कर्ज आहे ते सगळं कर्ज फिटल आणि मग आपण त्याच्यातून मुक्त होऊ, उरलेल्या पैशाचा आणखीन दुसरा काहीतरी व्यवहार करू या विचाराने महाराज घरी आले. महाराज सकाळी सकाळी घरी यायला उशीर, तिथं सावकार हजरच महाराज कर्ज वसुलीसाठी. आणि मग ते सगळे तुकाराम महाराजांना म्हणायला लागले विकल्या का मिरच्या, विकल्या सगळ्या विकल्या म्हणले, काही राहिलं नाही म्हणले. बरं मग पैसे आणलेत म्हणले, कुठं आहे द्या. मग महाराजांनी ते कड हातातलं जे हातात कड घेऊन आले होते ते कड दाखवलं, हे बघा हे सोन्याचं कड आणलंय म्हणले. मग महाराज त्या सावकारांनी ते कड घेतलं. त्यात एक सावकार हुशार होता. त्या सावकारांनी महाराज ते कड पाहिलं आणि ते बघितलं. त्याला जरा संशय आला, म्हणला हे काहीतरी वेगळंच दिसायला लागले. आणि मग त्यानं ते एक दगड असतो चेक करायचा सोनं, त्याच्यावरती घासलं तर बघितलं तर ते निघालं पितळचं. ते सगळे सावकार हसायला लागले, म्हणले काय तुकाराम महाराज म्हणले तुम्ही मिरच्या विकल्या पण हे पितळचं कड घेऊन आलं म्हणले. महाराज म्हणले अहो मला ते एकानं सोन्याचं म्हणून दिलं आणि माझे सगळे पैसे घेऊन गेले. म्हणले तुम्हाला गंडवलं म्हणले. आणि ते चोर असणार म्हणे नक्की. मग महाराज जिजाऊ माईसाहेब डोक्याला हात लावायला लागल्या आणि म्हणायला लागल्या काय करावं म्हणले, भ्रतारासी लागले पिसे भजन करीतो रात्रंदिवस आहे ना. रात्रंदिवस यांना वेळ लागले भजनाचं, व्यवहारात ध्यान नाही. कोण ते काय वस्तू द्यायला लागले, कोणाला किती वस्तू देताय, काय घेताय, पैसे घेताय का नाही याचं यांना काहीच भान नाही. आणि त्यांनी सगळा हा संसार धंदाही पार महाराज अपयश आणलं. धंदा करिता न येची यश आटता काळ यासी आला. काय करावं म्हणले जिजाऊमाई साहेब महाराज फार दुःख करायला लागले. ह्यांना वेळ लागले म्हणले, नुसतं भजनाचं वेळ लागले म्हणले. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाचे धंदा, दीन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा हो. दीन रजनी हाचे धंदा,
दीन रजनी हाजे दंदा गोविंदाचे पवाडे हो गोविंदाचे पवाडे संकल्पीला देह देवा संकल्पीला देह देवा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे संकल्पेला देह देवा संकल्पेला देह देवा सकळ हेवा ते ठाई 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 सकळ हेवा ते ठाई 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 सकळ हेवा ते ठाई 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 आ आ आ सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा ते ठाई आ रे ना सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा आ सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा ते ठाई सकळ हेवा ते ठाई संकल्पीला देह देवा संकल्पीला देह देवा संकल्पीला देह देवा दिन रजनी हाची दंदा काय माझ्या
माझ्या नवऱ्याला वेड लागले, रात्रंदिवस ते नुसतं भजन भजन करायला लागले आणि त्या भजनाच्या नादात सगळा संसार महाराज डुबायला लागला. हे सगळे सावकार तिथं हसायला लागले आणि म्हणले, काय तुकाराम महाराज, कसं आमचं कर्ज फेडणार? काय पैसे घेताना तुम्हाला मस्त आनंद वाटतो, घेता आणि मग तुम्ही व्यापाराला जाता. नामदेव, विकू बंद करा. व्यापाराला गेल्यानंतर मग हे काय घेऊन येता, असलं काहीतरी सोन्याच्या जागी पितळ आणि असं घेऊन येता, आमचं काही करा आणि ते देणं द्या. तुकोबाराय म्हणले, हे बघा म्हणले, एवढी वेळ झालं ते झालं म्हणले, पुढच्या वेळेस मी व्यापाराला गेलो की व्यवस्थितरित्या व्यवहार करीन आणि मग तिथून मी पैसे आणलो की तुमचे थोडे थोडे पैसे देऊन टाकतो बाबा. ठीक आहे म्हणले. मग आता पण दुसरा व्यापार करण्यासाठी पैसे कोणीच देणं गेले की सावकार, कोणीच कर्ज देणं गेलं. त्यावेळेस मग महाराज स्वतः जिजाऊ आईसाहेब महाराज सावकाराकडे गेले एका आणि म्हटले, यावेळेस माझ्याकडे बघून तुम्ही बरं का पैसे द्या. सावकारांनी महाराज ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही म्हणले, कारण की महाराज जिजाऊ मातेचा भाऊ आणि त्यांचे वडील मोठे सावकार होते. आणि मग सावकाराला वाटलं की ठीक आहे म्हणले, यांनी कर्ज घेतलं, जरी तुकोबारायांनी ते फेडलं नाही, यांनी जरी नाही दिलं तर मग यांच्या वडिलांकडून आप्पाजी गुळवे त्यांच्याकडून आपण वसुली करता येईल. आणि ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. आणि मग त्यांच्याकडून 200 रुपयाचं जिजाऊ मातानी कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेऊन तुकोबारायांना माल भरून दिला. आणि माल भरून बरं का ते 200 रुपये दिले. ते मीठ जे आणलेलं होतं ते मीठ विका म्हणले, हे 200 रुपये, आणखीन दुसऱ्या काही वस्तू तुम्ही घेऊन या आणि हे मीठ विकायला तुम्ही जा. मग तुकोबाराय महाराज मीठ भरोनी तये क्षणी बालेघाट प्रांती चाललेले वाणी, वाणी म्हणजे व्यापारी, तुम्ही त्या सवे जाऊनी आणा मिळवणी द्रव्य काही. तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यासोबत जा बालेघाट. बालेघाट म्हणजे आपल्या इथलं बरं का, ते आईच्या गाण्यामध्ये आहेत ना, उत्तर बालेघाट असं काहीतरी गाणं आहे ना, आता माझ्या ध्यानात येणे गेले बरं का. आहे का नाही, उत्तर बालेघाट का चढ बालेघाट असं काहीतरी आहे, असं जाऊ द्या. तर ती बालेघाट इथं मांजरसुंबा वगैरे ह्या धारूर जिल्ह्यातून तो लागतो. बालाघाट आहे का नाही, बालघाट का बालाघाट, आता बालाघाट म्हणते वाटतं, इथं बालेघाट असं वर्णन आलंय शब्दाचं. तर ते तुकोबाराय तिथून ते बैलावरती मीठ टाकून मीठ इकडं विकायला बालेघाटमध्ये आले. ते 200 रुपये दिले सोबत आणि मग इथं व्यापाऱ्यासोबत यायचे. ते व्यापाऱ्यासोबत निघाले की व्यापारी चेष्टा करायचे, काय म्हणे हे तुकाराम वेडा झालाय म्हणायचे, नुसतं भजन करतो देवाचं, देवाचं गुणगान गात बसतो, त्याला काय व्यापारात ध्यान नसते काय नाही. बरं ती खळ माणूस असतात ना, वाईट माणसं, त्याला भजन वगैरे आवडत नाही बरं का. त्याला भजन म्हणलं की त्याला वाटते किरकिरी, काय हे तुकाराम महाराज नुसतं किरकिरी लावली म्हणते बरं का. आता किरकिरीचा आवाज कुणाला ऐकू वाटते का? उन्हाळ्यात आता कीर्तिकामध्ये ते किर निघतात बघा. आता सगळे घरी आहेत त्याच्यामुळे ते नाही, शेतात जावा असं किर 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 करतात कानात, असं डोकं पार आपलं एकतर गरमीनं गरम होते आणि त्या किरकिरीचा आवाज ऐकून डोकं पार दुखत महाराज. तसं त्या खळ वाईट माणसाला ती किरकिरी वाटायची. ते भजन तुकोबारायांचं काय हे किरकिरी असं वाटायचं आणि त्याच्यामुळं महाराज ते चेष्टा करायचे, असं टोचून बोलायचे. पण महाराज तुकोबारायांना काही फरक पडायचा नाही बरं का. कोणी स्तुती केली काय, निंदा केली काय, निंदा कोणी मारी आहे ना, कोणी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोन्ही पासून. तुकोबाराय म्हणायचे, मला कोणी निंदा केली काय स्तुती केली काय, मला काही फरक पडत नाही. तुकोबाराय सतत भगवंताचं चिंतन करत राहायचे. आणि मग त्या ठिकाणी मीठ विकलं बालेघाटमध्ये. आता इकडं मीठ पिकत नाही बरं का, म्हणजे इकडं समुद्र नसल्यामुळं तिकडलं मीठ इकडं आणून विकायचे आणि इकडला माल तिकडं विकायचे नेऊन, असे हे व्यापारी लोक त्यावेळेस करायचे. मग ते मीठ विकलं आणि तुकोबारायांनी मग त्याच्यातून 50 रुपये आले तुकोबारायांना. आणि मग काय केले की आता गुळ घ्यावं म्हणले ह्याचा, इकडं आपल्या भागात गुळ पिकतो बरं का. गुळ घेतला, तिथं 50 रुपयाचा गुळ घेतला. तो गुळ घेऊन दुसऱ्या शहरामध्ये गेले, तिथं गुळ विकला सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि गुळ विकून मग तुकोबारायांनी निघाले. मजल दर मजल करत हे सगळे व्यापारी निघाले असताना एका ठिकाणी असं
दृश्य तुकोबारायांना पाहायला मिळालं महाराज. काय? काष्टाचा नांगर गळ्यात. काय? एक व्यक्ती त्याच्या गळ्यामध्ये महाराज लाकडाचा नांगर घातलेला बरं का. जसं आता हे पहारेकरी विना घेतलेत का नाही, ते विना आहे बरं का. फार सेवा महाराज, आमचे 2-3 पहारेकरी आहेत म्हणून आमचं सप्ताह कडला चाललाय बरं का. नाहीतर अवघड आहे. असं काय त्यांच्याकडे बघितलं की वाटतं मला हे पिलेरच आहेत काही किती. जसं हे मंदिर पिलेरवर थांबले का नाही, तसं आमचा विना त्यांच्या महाराज त्यांच्या खांद्यावर आहे बरं का. काय की त्या माणसाच्या गळ्यात नांगर घातलेला आणि तो व्यक्ती भीक मागत होता. बरं, त्याच्यासोबत तो एकटाच नाही, त्याची मुलं, त्याची बायको, असे सगळे भीक मागत होते. ब्राह्मणाला माल मागत, माल म्हणजे भीक बरं का. करा साहित्य म्हणतेस तुकोबारायांच्या समोर आला आणि मग महाराज त्याच्या गळ्यामध्ये ते नांगर होता, खांद्यावरती जानवं होतं. महाराज मागं शिखा होती आहे ना. हिंदू धर्मातल्या माणसांनी ती शिखा राखली पाहिजे बरं का. आणि ते पाहिल्यानंतर मग तुकोबारायांना कळालं की बाबा याची दाढी पिढी वाढले, केस वाढलेत. तुकोबारायांना लक्षात आले की हा ब्राह्मण आहे गडे. म्हणले भूदेवा, म्हणले हे भिक्षा काय मागताय, म्हणे भीक काय मागताय तुम्ही. मग त्यावेळेस तो महाराज ब्राह्मण तुकोबारायांना सांगायला लागला. काय सांगू म्हणला महाराज, माझ्या भावांनी मला डावललं आणि माझ्यावरती खोटा दाखला घातला. गावचा तो आमच्या गावचा पोलीस पाटील त्यानं मिळून राजाकडे फिर्याद दिली आणि फिर्याद देऊन माझ्यावरती केस टाकली. राजा बी तसला आंधळा, त्यानं काही न विचार करता माझ्यावरती 300 रुपयाचा दंड ठोकला. आणि गेली 12 वर्ष झालं आम्ही भीक मागतोय, पूर्ण कुटुंब, माझे मुलं बायको हे सगळे मिळून आम्ही भीक मागतोय. कशाला? ते दंड फेडण्यासाठी. 300 रुपयाचा जो दंड दिलाय आम्हाला ते फेडण्यासाठी आम्ही भीक मागतोय. आणि आम्ही जर भीक नाही मागितली तर मग राजाचे सैनिक आणि ते आम्हाला लगेच मारायला उठतात. म्हणून आम्ही भीक मागतो, जे काही पैसे मिळतील ते त्यांना देतो. 12 वर्ष झालं आम्ही असं भीक मागतोय. माझ्या भावाने माझं वाईट केले बरं का, असं म्हणून सांगायला लागला महाराज. आतापर्यंत आम्ही 50 रुपयाचं कर्ज फेडलं, ते दंड फेडला म्हणले. बापरे म्हणले तुकोबाराय, काय भावानीच असं वाटोळ केलं. हे बघा, तिघांचं कधीच खाऊ नये म्हण बरं का. एक भावाचं, दुसरं गावाचं, आणि तिसरं आहे देवाचं. देवाचं, भावाचं, गावाचं खाल्लं की त्याचा पार खाकानाच होतो बघा. त्याला कधीच यश येत नाही जीवनामध्ये. म्हणून या 3 गोष्टी महाराज माणसानं टाळल्या पाहिजेत बरं का. त्याला वाटल, एखाद्याला वाटतं की महाराज असं आपणाला पाहायला मिळतं बरं का, की काय ते भ्रष्टाचार करून वगैरे पैसे मिळवतात, नाना प्रकारानं पैसे मिळवतात आणि काय लोक आनंदात राहतात असं वाटतं. आणि आपणाला वाटतं की आपण एवढं देवाचं भजन करतो आहे का नाही, रात्री रोज हरिपाठ, गुरुवारी हरिपाठ आपला नित्यनेम आहे, भजन करतोय आम्ही, गावात सप्त्याला वर्गणी देतोय आणि आमच्याच पदरामध्ये दुःख येतंय असं वाटतं. आणि कधी कधी वाटतं मग आपलं मन सुद्धा काय करतं माहितीये का, की आपण ही तसंच काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं. पाप करायला, पाप कर्म करायला तिकडं आपलं मन वळतं. हे कलियुग आहे बरं का, सावध राहायचं. कली काय करतो माहितीये का, जो पापी आहे त्याचं पाप आणखीन वाढवत राहतो. आणि जो चांगला माणूस आहे त्यानं जर त्या पापी माणसाचा विचार केला की त्याच्याही मनात मग ते पाप करण्याची वृत्ती निर्माण होती. असं कलीचा हा खेळ आहे. मग त्या कलीला जिंकायचं असेल ना तर माणसानं वाणी आणि वासना या दोघांवर कंट्रोल केलं पाहिजे. त्या वासना आणि वाणीला विजय म्हणजे त्यानं आकडलं की महाराज त्यानं कलीला जिंकलं. कली तिथं महाराज डोकंच टेकवतो त्याच्या पुढे. पण ह्या 2 गोष्टी आवरणच महाभयंकर आहे. असो, पण आपणाला वाटतं की एखाद्याचं धन महाराज एखाद्याकडं कुठून तरी त्यानं गबाळ आणलं की काय त्याचं चांगलं चाललंय बरं का असं वाटतं. पण ती लई झालं, शास्त्रामध्ये सांगितलंय, अन्यायोपार्जितम वित्त 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्ते चौका 10 वर्ष समूल विनश्यती. म्हणजे काय की 11 वर्ष 10 वर्षानंतर त्याचं सगळंच नाश पावतं म्हणते धन. त्यानं जेवढं काही कमवलेलं असेल आणि मग काय ते लुटून वगैरे आणलेलं असेल ते आणि बापदादाचं सगळंच संपतं बरं का. ते नाना प्रकारानं ते संपतं. भागवतामध्ये 14 प्रकारचे अनर्थ सांगितलेत.
जर अन्यायानं द्रव्य मिळवलं की 14 प्रकारचे अन्याय म्हणजे ते नाश आपल्या घरामध्ये येतात. 14 प्रकारचे बरं का. बघा ऐका. स्थेयम हिंसा ऋतम दंभ काम क्रोध समयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धानी व्यसनानीच. ह्याच्यामध्ये 14 प्रकारचे महाराज अनर्थ सांगितलेत. ते धन आपल्यामध्ये घरामध्ये येत असून ते धन नाही, ते आपल्या विनाशाचं कारण आहे बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. बाबा ते धन काही कामाचं नाही, आज आहे उद्या नाही, जातं. म्हणून वाईट मार्गाने तर मिळूनच महाराज वाईट मार्गाच्या जाऊच नाही, आपणाला त्या मार्गाला जाऊच नाही. आणि त्या मार्गाला गेलं की हाय ते पुण्याचाही नाश होतो, पदरामध्ये पाप पडतं, सगळ्या कुळाचा नाश होतो महाराज, सगळ्या कुळाचा नाश होतो. प्रमाण मला आठवणा गेले, 2 असे आहेत त्याच्यामुळे अख्ख्या कुळाला बट्टा लागतो बघा. एक चोर आणि दुसरा चाडी लावणारा बरं का. हे दोघ म्हणजे आपल्याकडून ध्यान ठेवा की आपल्याकडून चोरी नाही झाली पाहिजे आणि चाड्या लावण्याचं कामच झालं नाही पाहिजे बरं का. आपल्या गावात चांगलं आहे महाराज, ते आमचं आजोळ आहे बारक, पण मला अशा काही गोष्टी ऐकायला येतात की म्हणजे शेजारणीची बाई ती शेजारीन त्या दुसऱ्याची सून बिघडावती, चाड्या लावायचं आणि सुनाचं आणि सासूमध्ये भांडणं लावायचे. हे दनादन नुसतं ठॅग. काय सांगायचं एवढे भांडणं म्हणजे तिनं हे मग बरं ती मैत्रीण नुसती सुनाची नसती, ती सासूची बी मैत्रीण असती बरं का. म्हणजे ती काय करते, सासूला वेगळं सांगती आणि सुनाला वेगळं सांगते. माय तुमची सून असं म्हणलाल ती, आणि ही लगेच बरं तसं म्हणलाल ती का, थांब तिला बघतेच असं. आणि तिनं आली, माय तुमची सासू तुमच्यावर लय कडकडा दात खावलाल ती, दात खावलाल ती, थांब तिला घरी गेली की बघतेच असं. हे दनादन पुन्हा बरं का. म्हणून हे असं चाड्या लावणारे त्यांना वाटतं मजा, शेजाऱ्याच्या घरी भांडण लागले की मग मजाच वाटते शेजाऱ्याला. पण चाडी लावणार आणि चोरी करणार हे महाराज अख्ख्या कुळाला बुडवतात बरं का. म्हणून असले पापाचे धंदे करायचेच नाही. असो. म्हणून ते काय की महाराज त्यांच्यावरती त्या भावानी ते दंड बसवला, राजानं 300 रुपयाचा दंड बसवला. आणि ते आणखीन एक कथा आठवली सांगतो बरं का. आता बघा, चुकीच्या मार्गाने जर धन कमवलं तर कुणाला फेडावं लागतंय सांगता येत नाही. लक्ष देऊन ऐका. भागवतातली कथा आठवली की महाराज जरासंधानं मथुरेवरती भगवान श्रीकृष्णाच्या नगरीवरती 17 वेळा आक्रमण केले होते. किती? 17 वेळेस. आणि तो जरासंध भगवंताला महाराज पळकी सोळ करायचा. भगवान म्हणजे तो मरतच नव्हता, त्याला असं वरदान होतं म्हणजे त्याच्या अंगावर असा घाव झाला, हात तुटला की परत तो हात जुडायचा, असं त्याला वरदान होतं जरासंधाला. पाय तुटला की परत जुडायचा, म्हणजे ते मरायचंच नाही. आणि भगवान पळून जायचे, म्हणून भगवंताला रणछोड असं एक नाव आहे. म्हणजे भगवान पळून जायचे, पर्यायच उरायचा नाही ना बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाचा लय बारकाईनं अभ्यास केलेला आहे. जर शिवाजी महाराजाला वाटलं की आपण हे युद्ध जिंकू शकत नाही, तिथून पळायचे महाराज. असे हुशार होते महाराज. असं उगच बघतोच असं नाही, त्यांना महाराजांना कळायचं की आपली सैनिक संख्या कमी आहे आणि हे लय आहेत. बरं ह्यांना मग कुठं गाठायचं, महाराज बरोबर गनिमी कावा करायचे आणि ते अंधारात वगैरे असं झुडपून काढायचे का नाही, काही विचारूच नका. ते दगड गोपनीत दगड फिरून मारायचे मावळे आपले, असं युद्ध करायचे बरं का. तसं महाराज भगवंतानी काय केले, प्लॅन केले की म्हणले जरासंध असं ऐकत नाही, म्हणले आपण काय करू, आपण वेश बदलू. आणि भगवंतानी वेश बदलला आणि वेश बदलून सोबत भीमाला आणि अर्जुनाला घेतलं. भीम महाराज द्वंद्व युद्ध करण्यामध्ये फार वीर महाराज, द्वंद्व म्हणजे कुस्ती खेळण्यामध्ये बरं का. आणि मग भीमाला आणि अर्जुनाला सोबत घेतलं, ब्राह्मणाचा वेश घेतला तिघांनी आणि जरासंधाच्या नगरीमध्ये गेले. जरासंधाच्या नगरीत गेले. आता सैनिकाला वाटलं हे खरेच ब्राह्मण आहेत काय की, म्हणून सैनिकांनी राजाला सांगितलं जरासंधाला की असे 3 ब्राह्मण आलेत आणि नगरामध्ये आपल्या आलेत. मग जरासंध म्हणला की बोलवून घ्या त्यांना. दरबारामध्ये बोलवलं त्या सगळ्यांना आणि मग ह्यांना पुढे हजर केल्यानंतर जरासंध म्हणला बोला काय मागायचंय. त्यावेळेस भगवान पुढे आले. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी आहे ना, मुकुट सकाळामणी धन्य तुची विठोबा. तो महाराज भगवान पुढे आले. म्हणले हे बघा, म्हणले जरासंध आम्ही काही ब्राह्मण वगैरे नाही. मग हे बघ म्हणले मी कृष्ण आहे.
हा अर्जुन आहे आणि तो भीम आहे. अरे म्हणले बर कृष्णा, तू रणांगणात तू मला हरवू शकत नाहीस म्हणून आता इथं आलायस का माझ्यासोबत कपट करायला? नाही नाही म्हणले, कपट नाही म्हणले. काय हे बघ म्हणले, आमचा हा पैलवान भीम, भीम असा आडदान होता महाराज भीम. त्यानं ह्या 100 कौरवाला तर असं मारायचे भीम, नुसतं असं ते तूर झुडपल्यावानी झुडपायचे त्याला 100 कौरवाला. लय भीम आगाव होते आणि राग असा लय यायचा त्यांना, लय ताकद होती भीमामध्ये. म्हणले हे बघ भीम तुझ्यासोबत कुस्ती खेळेल, द्वंद्वयुद्ध खेळेल. आणि मग ज्याचा त्या द्वंद्वयुद्ध म्हणजे कसं, एकतर विजय व्हायचा नाहीतर मग मृत्यू पदरात पडायचा, असं द्वंद्वयुद्ध. मला ठीक आहे म्हणलं जरासंध, त्याला ते वरदानच होतं, काय हरकत नाही म्हणला. चला ठीक आहे म्हणले. महाराज त्या आखाड्यामध्ये 2 जण आले, हे वीर जरासंध आणि भीम यांची महाराज कुस्ती चालू झाली. ते द्वंद्वयुद्ध चालू झालं. जरासंधाला महाराज भीमानं दमवायचं आणि जरासंधानं परत भीमाला दमवायचं. हे दोघांनी असं 4 दिवस कुस्तीत चालली यांची, कोणीच कोणाला ऐकना गेलं. शेवटी भीमच थकला. म्हणला देवा 4 दिवस झालं म्हणलं पाणी सुद्धा पिलो नाही, काय नाही म्हणलं, ही म्हातारं मला ऐकणच गेलंय म्हणला, लय निबर आहे म्हणला, हा हिंगणाचं फोड असल्यागत आहे म्हणला, ही काहीतरी करा. असं म्हटल्यानंतर महाराज भगवंतानी काय केले, तिथली एक काडी उचलली आणि काडी काय केली, असं फाडली, मधून असं त्या काडीचे 2 भाग केले आणि म्हणले हे बघ हे असं टाकले, इकडं उजव्या हातातला भाग डावीकडे टाकला आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे टाकला. मग हे लक्षात आलं भीमाच्या. आणि भीमानं काय केलं महाराज, जरासंधाच्या असं कुस्ती खेळताना एक पाय धरला हातामध्ये आणि खाल्ल्या पायावर पाय दिला, उजवा पाय, आणि असं फाडल्यानंतर आता जरासंधाला काय वाटलं की मी परत चिटकतो, पण फाडल्यानंतर ते 2 भाग झाले त्याच्या शरीराचे, उजवं डावं, आणि ते हातामध्ये घेऊन उजव्या हातातलं डाव्या हाताकडे टाकलं आणि डाव्या हातातलं उजव्या हाताकडे टाकलं. आणि मग त्या ठिकाणी ते शरीर जुडलंच नाही, असं विरुद्ध दिशेला टाकल्यामुळं. आणि झालं असं की तिथं जरासंध मेला. मेल्यानंतर मग महाराज त्या जरासंधाचा महाराज हिरे जडीत असा सोन्याचा दिव्य असा मुकुट होता. तो मुकुट तिथं पडला होता, त्या कुठं त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये पडला होता. आणि मग तो मुकुट त्या भीमानं पाहिला आणि मुकुट उचलल्याबरोबर जरासंधाचा मुलगा आला, तो रडायला लागला. म्हणला असं नका करू, ते माझ्या वडिलांची शेवटची निशाणी आहे म्हणला, आणि आता या गादीचा वडिलांनंतर मीच या गादीचा अधिकारी आहे, कृपा करून ते निघू नका. काय म्हणायला लागला, कृपा करून तो मुकुट निघू नका. महाराज त्या भीमानं त्या जरासंधाला लात मारली आणि म्हणला सरक म्हणला बाजूला, त्याच्या मुलाला लात मारली आणि बाजूला हो म्हणला, आता तुझ्या वडिलांना मी मारलंय, मी जिंकलोय, आता हा मुकुट आमचा झाला. आणि मग असा आततायी प्रयत्नानं महाराज तो मुकुट घेऊन, बरं का, म्हणजे त्याचं हृदय दुखून, जर तुम्ही कोणाचं हृदय दुखून धन आणलं तर काय होतं त्याच्यासाठी सांगतोय, त्याचं हृदय दुखून तो मुकुट घेऊन भीमानं आला. भीमानं तो आणला. हे सगळे महाराज हस्तिनापूरमध्ये आले आणि तो मुकुट काय केला की तो जो तिजोरी असती त्या तिजोरीमध्ये तो मुकुट ठेवला. आणि मुकुट ठेवला. भीम, अर्जुन हे सगळे 5 पांडवाचा काळ संपला. ते पांडव स्वर्गाला गेले. हो, इकडे लक्षात द्या, ए बस खाली. आणि ते 5 पांडव स्वर्गाला निघून गेले, बर का. पण त्याच्यानंतर तो मुकुट तसाच तिजोरीत होता. पण तो मुकुट परीक्षिती राजानं पाहिला आणि परीक्षिती राजाची त्या मुकुटावरती नजर पडली आणि तो मुकुट परीक्षितीला वाटला की आपण हा मुकुट घालावा. आणि तो मुकुट तो परीक्षितीनं डोक्यात घातला आणि मग तो बाहेर वनामध्ये त्याला शिकार करायला जावं असं वाटलं. असं त्याला लगेच दुर्बुद्धी सुचली आणि शिकार करायला गेला. शिकार करायला गेल्यानंतर तिथं ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये त्यानं साप टाकला. तुम्हाला सगळ्याला कथाभाग माहित आहे. पण ही दुर्बुद्धी, अतिशय धर्मनीतीनं वागणारा परीक्षिती राजा, त्याच्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी सुचली आणि ऋषीमुनींच्या गळ्यात साप टाकला मेलेला आणि तिथून निघून गेला. ऋषींचा मुलगा आला आणि त्यानं लगेच शाप दिला की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये ज्यानं कोणी साप टाकलेला आहे त्याचा 7 दिवसामध्ये तक्षक नाग चावून त्याचा मृत्यू होईल, असा शाप दिला. मला सांगा मुकुट कोण आणला होता? बोला. भीमानं आणला होता. बरं, असा आणला होता का? युद्ध जिंकला होता. पण कसा आणला होता का? की त्याचं हृदय दुखवून आणला होता. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं हृदय दुखवून जर तुमच्या घरामध्ये काही घेऊन येत असाल तर मग ते तुम्हाला कदाचित तुम्हाला सुख देईल
तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुमच्या लेकरा बाळाला ताप देईल, सांगता येत नाही ते कुणाच्या डोक्यावर बसेल पाप. आणि त्याच्यामुळं परीक्षिती राजाला 7 दिवसात मरावं लागलं. असो, म्हणून शक्यतो उत्तम व्यवहार करून महाराज धन कमवा बरं का. असं भावाचं वरबडायचं, गावाचं वरबडायचं आहे का नाही, देवाचं वरबडायचं, असं करून महाराज कधीच कल्याण होत नाही. असो, तसं महाराज त्या ब्राह्मणावरती त्याच्या भावानी तो खटला घालून त्याला 300 रुपयाचा दंड बसवला. ब्राह्मण साधक महाराज बिचाऱ्यानं अख्ख्या कुटुंबानं भीक मागून 50 रुपये फेडले आणि 250 रुपये राहिले होते. आणि तो नेमका तुकोबारायांसमोर आला. तुकोबारायांसमोर आल्यानंतर त्यानं सगळं कथाभाग सांगितला. तोपर्यंत महाराजांनी म्हणले, तुम्ही ब्राह्मण देवता काही चिंता नका करू म्हणले, तुमची गाठ माझ्याशी पडल्या म्हणले, तुमचं सगळं कर्ज मी फेडून टाकतो म्हणले, 250 रुपये राहिलेत ना, काय नाही म्हणले. आणि मग लगेच महाराज ते जिजाऊ आईसाहेबांनी जे 200 रुपये दिले होते कर्ज काढून, ते 200 रुपये महाराज त्यांना दिले. बघा, हे बघा म्हणले, हे 200 रुपये घ्या म्हणले. आणि तो व्यापार करून 50 रुपये फायदा झाला होता, ते 50 रुपये असे मिळून सगळे 250 रुपये दिले. आणि मग महाराज ते कर्ज फेडलं. तो ब्राह्मण आनंद झाला, म्हणला 12 वर्ष झालं म्हणला भीक मागतोय म्हणला, आम्हाला असा कोणी भेटला नाही म्हणला तुमच्यासारखा उदार. तुकोबाराय म्हणले, काय हरकत नाही म्हणले, तुमचं दुःख मला बघवलं नाही म्हणले, त्यामुळे मी दिलोय म्हणले. आणि मग महाराज ते पैसे दिले आणि न्याव्याला बोलवलं. त्याची ते ब्राह्मण देवताची वाढलेली दाढी, हे केस वगैरे सगळं ते पाहिलं, विद्रूप झालेलं होतं. मग न्याव्याला बोलून महाराज त्यांचं सगळं ते दाढी कटिंग करून त्यांना स्वच्छ आंघोळ घातली. त्या सर्व कुटुंबाला महाराज ते गुळ विकून काही आलेले पैसे होते त्याचे त्या पैसे पार केले, त्यांना कपडे वगैरे सगळे. आणि मग त्यांना जीव घातले, गावातले आणखीन 10 ब्राह्मण जीव घातले. आणि मग हे व्यापारी निघून गेले. ते का थांबायचेत का? तुकोबारायांना सोडून निघून गेले ते. आणि तुकोबाराय महाराज एकटेच हे 4-5 दिवस सगळं त्यांचं व्यवस्थित केलं त्या ब्राह्मण देवताचं. आणि म्हणले, ठीक आहे म्हणले, आता मी जातो म्हणले. तुकोबाराय निघतो म्हणल्यानंतर तुकोबारायच्या मनामध्ये विचार आला, अरे आवलीनं 200 रुपयाचं कर्ज काढून दिले आहे मला, आणि मी तर सगळे पैसे आता हे दानधर्म करून टाकलं. मग आता तुकोबारायांनी विचार केला की आता म्हणले आपण घरीच जायचं नाही म्हणले. काय घरीच जायचं नाही म्हणले. आणि मग ही देवाला चिंता पडली की आता कसं होणार, घरी जाणार नाहीत महाराज. व्यापारी सावकार घरी येऊन तगाता देणार, त्रास देणार जिजाऊ साहेबाला. बरं, त्यांनीच जिजाऊ माताने त्यांनी 200 रुपयाचं कर्ज त्यांच्या अंगावर काढलं होतं, की त्यांच्या स्वबळानं काढलं होतं. म्हणजे आता अवघड गोष्ट झाली. देवाला चिंता पडली. आणि मग देवानी महाराज तुकोबारायांचं रूप घेतलं आणि तुकोबारायांच्या घरी गेले. आणि घरी जाऊन नाही, सावकाराकडे गेले अगोदर. ज्या सावकाराकडून 200 रुपयाचं कर्ज घेतलं होतं ना, तिथं गेले. आणि त्या सावकाराला म्हणले, हे बघा तुमचे हे 200 रुपयाचं कर्ज व्याज काय झालं ते व्याज दिलं देवानी. आणि म्हणले, हे लिहून द्या म्हणले, कर्ज फेडले, तुका शेठ आले कर्ज फेडले, हे लिहून द्या. कागदावर लिहून घेतलं त्या सावकाराकडून. आणि म्हणले, हे बघा हे लिहिलेलं खत, हे खत आणि ह्या 5 सुवर्ण मोहरा, ह्या 5 सुवर्ण मुद्रा आणि ते हे खत हे तुम्ही नेऊन जिजाऊ मातेला द्या, जिजाऊला द्या. असं म्हटल्यानंतर ते सावकार म्हणले, म्हणले तुम्ही जाऊन द्या की. नाही म्हणले, मी लय व्यापारामध्ये घाटा केलाय म्हणले, त्याच्यामुळं ती माझ्यावर लय नाराज आहे म्हणले, आणि ती मला काहीतरी म्हणल म्हणले परत, त्याच्यामुळं तुम्हीच नेऊन द्या. सावकार म्हणले, ठीक आहे. असं म्हणून महाराज देव तिथून निघून गेले बरं का. आणि निघून गेले. आणि मग सावकाराने ते घरी जाऊन म्हणले, जिजामाताला म्हणले की हे बघा महाराजांनी तुमचं कर्ज फेडले म्हणले, आणि हे 5 मोहराही दिलेत तुम्हाला म्हणले. ते म्हणले, महाराज गेले म्हणले भंडाऱ्या डोंगरावर तिकडं भजनाला. मग असं म्हटल्यानंतर महाराज जिजाऊ आईसाहेबाला ते व्यापारी अगोदर आले होते, त्यांनी सांगितलं होतं की महाराज तिथं एकाला ब्राह्मणाला भेटले, ते ब्राह्मण भेटला, भीक मागत होता, आणि त्या ब्राह्मणाला सगळेच पैसे दान केले असं त्यांना सांगितलं होतं. मग जिजाऊ आईसाहेब म्हणले की ते व्यापारी खोटं बोलतायत का हे सावकार खोटं बोलतायत. सावकाराला विचारले की तुम्ही खरंच सांगताय का? अहो खरं म्हणे. तुकाराम महाराज आले आणि त्यांनी सगळं कर्ज फेडलं आणि गेले निघून. बरं ठीक आहे म्हणले महाराज काही घरीच गेले नाहीत बरं का. असं महाराज 2 महिने बाहेरच, महाराज काही घरीच गेले नाहीत. आणि मग
जिजाऊ साहेबाला वाटलं की कस काय नाही गेलेत, कस काय नाही गेलेत. मग पुन्हा 2 महिन्यानंतर महाराज घरी आले आणि घरी आल्यानंतर दबकतच आले. म्हणले आता काय ही महाराज भडकती काही काही असं वाटले जिजामाता. पण महाराज तसं झालं नाही. जिजामाता म्हणायला लागले, अहो एवढे दिवस तुम्ही आले नाहीत. नाही म्हणले, भजन करत होतो तिकडच, सप्ताह वगैरे होता म्हणले, तिकडच रुमलो म्हणले. बरं म्हणले, ठीक आहे म्हणले. आणि मग ते सावकार आले होते का? आलते. आणि त्यांनी म्हणले की तुम्ही कर्ज फेडलं, 5 मोहरा दिल्या. तुकोबाराय म्हणले, मी कधी गेलो म्हणले सावकाराकडे? नाही, त्यांनीच म्हणले स्वतः की तुम्ही आले, हे बघा हे ते सगळं बॉन्डवर लिहिलेलं सगळं खत पण दिले म्हणले मला, कर्ज फिटलं म्हणून. मग महाराज तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे गड्या म्हणले, हे सगळं देवानं आपलं काम केलं. महाराज म्हणले, हा सगळं कोण केलं? देवानं हे आपलं संकट निस्तरलं. असं तुकोबारायांना हा साक्षात्कार घडला. आणि मग तुकोबाराय देवाचे धन्यवाद मानायला लागले बरं का. त्यानंतर महाराज शालिवाहन शके 1550 ते 1551 इथून दुष्काळ पडायला सुरू झाला बरं का. हळूहळू पाऊस कमी झाला आणि पाऊस त्या वर्षी नाहीसाच झाला. म्हणजे लोकांनी पहिल्या सुरू असं सडाके पडले आणि पेरण्या केले की पुन्हा जी पाऊस उघडला ती महाराज थोडं वापून वरी आलेलं ते पुन्हा पाऊस निघून गेल्यामुळं ते वाळायला लागलं सगळं. आणि ते वाळायला लागल्यामुळं महाराज परत ते आल्यालं थोडं आलेलं पीक तेही नाहीसं झालं. आणि मग ते नाहीसं झाल्यामुळं महाराज दुष्काळ भयंकर पडला. एवढा भयंकर दुष्काळ की त्या इंग्रजांचं एक गॅजेट म्हणून बुक आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ल.रा. पांगारकरांनी वर्णन केलेलं आहे की ती दुष्काळ असा भयंकर की अनेक जणांना इथं बसलेल्याला 72चा दुष्काळ आठवत असेल बाबा. अनेकांनी तो पाहिला असेल, आम्ही काही पाहिला नाही, त्याच्यानंतर आम्ही जन्माला आलो, आमचं भाग्यच मोठं आहे असो. तर त्या दुष्काळामध्ये खायला काही मिळायचं नाही महाराज. आणि सरकारनं ती बल्डिंगच ना खांदायचं काहीतरी अशा योजना आणली होती. आणि ते मग ते खांदायचं आणि त्याच्यातून काही पैसे मिळायचे, त्याच्यातून ते ज्वारी आणायचे आणि त्याच्या कण्या भरडून खायचं. तर महाराज ते आमची आजी मला सांगायची की एकदा असंच ते सावकार म्हणजे आमचे चुलते 72ला तर ते चुलते आमच्या चुलत आजोबा, त्यांनी मग ते कण्या ज्वारी आणली म्हण. आणि मग ज्वारी आणल्यानंतर ते कण्या भरडून ह्यांनी ते तौलीमध्ये शिजवल्या म्हण. आणि मग दिवसभर हे आमचे वडील आणि चुलता ते बी बिल्डिंग खडायला जायचे म्हण, ती उकरायची माती टाकायचे म्हण. त्यावेळेस आमच्या वडिलात 4 वर्षाचे वडील होते म्हण. आणि मग ते आले आणि संध्याकाळी मग ते बाईनं ते केलं म्हण खायला आणि आमचे वडील झोपले. आणि मग तेवढ्यात आमच्या चुलत्याने म्हणले म्हण, अरे गजा उठ बर का लवकर, तू जर लवकर उठला नाहीस तर पुन्हा ही कण्या संपून जातील, तुला काहीच खायला मिळायचं नाही. एवढी भयान परिस्थिती होती बरं का ते 72च्या दुष्काळात. आमची बाई सांगते मला हे गोष्टी. मग महाराज तर हे साधा दुष्काळ झाला, हे तुमचा 72चा साधा. तुकोबारायांच्या काळात असला भयंकर दुष्काळ पडला होता की माणसं माणसाला खात होते. झाडाला पाला राहिला नव्हता महाराज, एवढा भयंकर दुष्काळ. ते गॅजेट मध्ये वाचलं ना त्याचं वर्णन सापडतं. म्हणजे आणि त्या दुष्काळामध्ये काय झालं की तुकोबारायांचं जे काही धन होतं, वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी राहिली होती ती सगळीच नाश पावली महाराज. तुकोबारायाकडे 4 ढोरं होते, त्याच्यातले 3 मेले, एकच राहिलं महाराज, बैल. आणि त्या दुष्काळामध्ये महाराज त्या बैलालाही अन्न मिळणं गेलं म्हणून तेही मेला. असे सगळं ते तर मेलच महाराज. जेवढं काही धन होतं धन ते सगळं गेलं महाराज. वडिलांची प्रॉपर्टी. बरं ते वडिलांचं लोकांवरती कर्ज होतं, ते कर्ज मागायला गेलं तर लोक तेही देणं गेले वापस बरं का. महाराजांचा स्वभाव असं काय, देच नाहीतर बघ मग तुला बघतोच, असा स्वभावच राहिला नव्हता तुकोबारायांचा. त्याच्यामुळे ते कर्जही परत देत नव्हते, होते ती सगळी प्रॉपर्टी केली बरं का. माणसाच्या जवळ जोपर्यंत धन आहे तोपर्यंतच मान आहे. म्हणून तुकोबारायांनी बाबा धन कमवा म्हणून सांगितलंय बरं का. का कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुकोबाराय म्हणतात धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी
धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, 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 सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. सर्व मान्यता आहे जगी, 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 सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जना सर्व मानिती धनवंताला सर्व मान्यता आहे जगी बरं का. ज्याच्याकडे धन आहे त्याला मान आहे बरं का. माता पिता बंधूजन सर्व मानिती वचन. जव मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. तुकोबारांचे शब्द आहेत बरं का. आणि मग महाराज त्या दादानं जर एका दिवाळीला बहिणीला आणलं नाही की महाराज मग तिच्या शेजाऱ्यांनी तिला विचारलं, आणि आका ह्या दिवाळीला तुम्ही भावाकडे गेलो नाही, भावाकडे असा शब्द कानावर पडला, जळाला त्याचा संसार. ते लग्न झाल्यापासून तो असा बिघडला, मला अजिबात विचार नाही गेला. असं लगेच महाराज का जवर जवर धंदा चालते तवर दादा दादा दादा. आणि धंदा एकदा बिघडला, व्यवहार बिघडला की महाराज मग बहिणीचंही प्रेम बदलतं बरं का. म्हणून धन पाहिजे बरं का. धनाला सगळे सगळे वश होतात. शास्त्रात सांगितलंय यस्यासी वित्तम स नरकुलिनः स पंडित श्रुतवान गुणज्ञ सर्वे एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. काय की ज्याच्याकडे धन आहे यस्यासी वित्तम स नरकुलिन, महाराज ते कुलवान नसलं तरी लोक त्याला म्हणतात काय कुलवान आहे म्हणतात बरं का. म्हणजे काय काल सांगितलं बघा, त्याचे पप्पा एका धर्मातले आणि आई एका धर्मातली, अशाचं जर लग्न झालं आणि त्यांची संतती झाली आणि ते कुलवान असतं का नाही, फक्त त्याच्याकडे धन असतं, तो धनवान असतो म्हणून त्याला म्हणतात काय कुलवान आहे म्हणतात बरं का. यस्यासी वित्तम स नरकुलिन स पंडित, काय विद्वान आहेत म्हणतात. त्याला काही कळत नसलं तरी काय विद्वान म्हणतात बरं का लोक. का कारण की महाराज लोकांना माहित असते ह्याला तू लई शहाणायस लई शहाणायस म्हणलं की ती गावातल्या सप्त्यातली एक काहुना पंगत उचलते. काय लागले मग त्याला शान म्हणायला असं बरं का. म्हणून त्याला शान म्हणतात का, कारण त्याच्याकडे धन असतं बरं का, म्हणून त्याला शान म्हणतात. बरं आणखीन त्याला बोलता नीट येत नसलं त्याला गुणवान म्हणतात बरं का. काय वक्ताय म्हणतात. त्याला नीट बोलता येत नसल तरी त्याला काय गुणवान आहे म्हणतात. बरं ते दिसायला दिवसा बॅटरी लावून बघावं असं असलं म्हणजे एवढं काळं असलं तरी म्हणतात काय देखना गड्या गोरा पान अमेरिकेतला आल्यासारखं वाटायला लागलाय म्हणतात त्याला. कशामुळं सगळा 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 मान जो त्याला मिळतो फक्त आणि फक्त धनामुळे बरं का. म्हणून धन कमवा. आमच्या तिकडे दौंडमध्ये एक मित्र ते माझ्याकडे आला आणि तो म्हणायला लागला, महाराज मला एक पर्याय सांगा म्हणला. मला असं झालंय म्हणला माझ्या जीवनात, माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते. म्हणला माझी आई माझी निंदा करते, मला आई नीट बोलत नाही, बाप नीट बोलत नाही बरं का, माझा भाऊ मला नीट बोलत नाही. भृत्य कुप्यती नानुगच्छन्ती सुतकांतान आलिंगती. सगळे मी काही बोलायला लागलं की सगळे माझ्यावर कोपतात. माझी बायको सुद्धा मला नीट बोलणं गेली आहे म्हणला. काय करावं म्हणला. बायको म्हणते की तिथं शिवणीला हनुमान मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे म्हणली, तुम्ही घरी झोपायचंच नाही म्हणली, तिकडे सप्त्यात जावा म्हणले. असं म्हणले. काय करावं म्हणलं, मला सांगा जरा म्हणलं पर्याय काहीतरी. अर्थ पार्थन शंका यान न कुरुते संभाषणम वै सुरता. पैशाविषयी तर मी देण्या घेण्याविषयी काही बोललं की असे खवळून उठतात म्हणला माझ्यावर. तस्मात बरोबर कमी जास्त त्याला पाहिजे तेवढंच यावं लागतंय आहे का नाही. असो की मला घरातले सगळे निंदेत म्हणला, माझी निंदा करतात. मला बायको नीट बोलत नाही, भाऊ नीट बोलत नाही, मायबाप नीट बोलत नाहीत, सगळे 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 माझी निंदा करतात म्हणला. महाराज मी काय करू मला सांगा. हे सगळं बदललं पाहिजे म्हणला. गावात कोणी मान देत नाही काय नाही, काय करू सांगा. त्याला मी एकच सांगितलं मला, तस्मात द्रव्यपार्जतम
द्रव्येन सर्वे वश हा. बाबा तू काय कर म्हणलं, धन कमव म्हणलं. धन कमवलास की तुझ्या पाठीमागं लगेच मान येईल म्हणलं. तुला सगळेच तुझ्या पाया पडतील म्हणलं. तू धन कमव. आणि महाराज त्यानं तसं केलं बरं का. त्यानं आता असा बिझनेस उभा केलाय आणि असं धन कमवले. सगळे त्याला म्हणायला लागलेत, वा काय काय बिझनेस केला, काय सांगायचं महाराज. एक वेळेस त्याला पंक्चर काढायला पैसे नव्हते, पण आज त्यानं 25 लाखाचं घर बांधलंय तिकडं. आता त्याचा बिझनेस सांगत नाही, असू द्या. हा, असं काही योजना आली म्हणलं की लोक काय कोथिंबीरला भाव आला, सगळे कोथिंबीरच लावायला निघतात. आणि पुन्हा कोथिंबीर ते कॅरेटला 50 रुपये 30 रुपये असं आहे का नाही? असं होतंय हो. असो, म्हणून त्याचा धंदा तुम्हाला सांगत नाही, नाहीतर तुम्ही लगेच सुरू कराल. असो, तर झालं असं की महाराज जे काही धन होतं, द्रव्य होतं, त्या सगळ्याचा महाराज नाश झाला. आणि घरी अन्न किंचित नसे. दुष्काळी पिढीले आटिले द्रविनेला मान, स्त्रिये ज्ञान अन्न करिता मेले, स्त्रिये ज्ञानी अन्न करिता मेले. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेले, स्त्री एक अन्न अन्न करिता मेले. नये बोलो परी पाळिले वचन, नये बोल परी पाळिले वचन, नये बोलो परे पाळिले वचन, नये बोल परी पाळिले वचन, नये बोल परे पाळिले वचन. केलियाचा प्रश्न तुम्ही सांगे, केलियाचा प्रश्न तुम्ही सांगे. नये बोल परी पाळिले वचन, केलियाचा प्रश्न तुम्ही संते, केलियाचा प्रश्न तुम्ही संते. वा, बघा, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. सगळं द्रव्य गेलं दुष्काळामध्ये, मान गेला. आणि झालं काय महाराज विपरीत. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तुकोबारायांची थोरली पत्नी बरं का, रखुमाई, त्यांना होता दम्याचा त्रास. आणि मग महाराज अन्न मिळणं गेलं आणि मग दुष्काळ पडला. खायला मिळणं गेल्यामुळं महाराज अन्न अन्न करिता मेली. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे बरं का, स्वतः तुकोबारायांनी सांगितले. म्हणजे महाराज या संप्रदायासाठी त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याग केलाय, हे लक्षात घ्या. संप्रदाय असा तसा नाही. अन्न 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 करत स्वतःची बायको मिले, पण आपला परमार्थ हा संप्रदाय सोडला नाही त्यांनी, संप्रदायाचे तत्व सोडले नाहीत. महाराज अन्न अन्न करत महाराज मुलगा मेला तुकोबारायांचा, तरी संप्रदाय सोडला नाही. म्हणजे एवढा संप्रदाय ह्या जगाच्या कल्याणासाठी महाराज आपलं परिवार, आपलं आयुष्य, आपला देह झिजवलाय तुकोबारायांनी. त्याच्यामुळं आपण संप्रदायातल्या लोकांनी तरी बरं का, बाहेरच्या लोकांचं संप्रदायाचा वेश धारण करून जर आपण काही चुकीचं करत असलो ना, तर त्यानं काय होतं महाराज, तर तुमचं काही वाटोळ होत नाही, पण संप्रदायाचं वाटोळ होतं. आणि त्यामुळं लोकांचा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. असं विचित्र होतं बरं का. अनेकांची भावना बदलती. ज्याची संप्रदायावर श्रद्धा आस्था त्या बसलेली असते, किंवा सुरुवात होती त्याची संप्रदायाची, की त्याला वाटतं की अरे हे पांढरे कपडे घालून हे साधू नाहीत, बगळे आहेत, बगळे, असं सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळं त्यांची श्रद्धा नाहीशी होती. त्यामुळं असो, ज्याचा उद्धार व्हायचा त्याचंही महाराज नाशाकडे जातात माणसं. म्हणून स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. असं. आणि संसार तुकोबाराय म्हणतात ना, संसार कसा आहे, तुका म्हणे बहु करीतो विचार, उतरे डोंगर चढे एक. म्हणजे काय की संसाराचा जर विचार करून पाहिलं की एक डोंगर चढायचा, दुसरा तो उतरायचा की लगेच दुसरा चढायचा, असा हा संसार आहे महाराज. आणि मग या
दुष्काळामध्ये झालं असं की अन्न करून महाराज स्वतःची पत्नी वारली बरं का, तुकोबारायांची मोठी पत्नी. महाराज फार दोन्ही पत्न्यांना महाराज तुकोबाराय फार जीव लावायचे. किती आघात झाले बघा. 17व्या वर्षी आई वडील वारले, 18व्या वर्षी शालिवाहन शके 1548 मध्ये त्यांचे बंधू निघून गेले, बंधूची पत्नी वारली, म्हणजे 4 माणसं गेली घरातले. आणि त्याच्यानंतर तुकोबारायांचे महाराज ढोरं वगैरे ते जनावरं मेले ते ठीक आहे, पण महाराज तुकोबारायांची पत्नी आणि मोठा मुलगा संतोबा असे 6 व्यक्ती बरं का तुकोबारायांच्या घरातले गेले. तुकोबारायांना अत्यंत अत्यंत दुःख झालं महाराज, फार दुःख झालं. आणि त्यावेळेस बरं आता कलियुगातला हा जो प्राण आहे आपला, हा अन्नमय प्राण आहे बरं का. या प्राणाला म्हणजे अन्न जर नाही मिळालं तर तो जास्ती काळ जिवंत राहू शकत नाही. कृतेचे ध्यायतो अस्तिगत प्राणा त्रेतायाम कृतेचे अस्तिगत प्राणा हा त्रेतायाम मांस संस्थिता द्वापारे रुधिरम यावत कलो अन्येषु संस्थिता. भागवतात वर्णन केलेलं आहे की कृतयुगातला प्राण कसा होता की तो महाराज हाडामध्ये प्राण राहायचा म्हण बरं का. त्या माणसानं अन्न नाही खाल्लं तरी जिवंत राहायचे. म्हणून कृतयुगातला म्हणजे सत्ययुगातला जर विचार केला तर त्या काळातले ऋषीमुनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करायचे न काही खाता पिता. का? कारण प्राण हाडामध्ये राहायचा. बघा की माणसाला जाळायला नाही नाही म्हणलं तर एक 2-3 क्विंटल तरी लाकडं आणत असेल की हो. आहे का नाही. व 3 क्विंटल लाकडं. आता ते आमचे चुलते आणतात बोला लाकडं, त्यांना हिशोब पक्का माहीत असेल. म्हणजे ते गावात काय झालं की त्यांच्याकडेच असते सगळं, तेच काय काय लागतंय काय नाही ते बरोबर ते घेऊन येतात. टेम्पो बाई आहे त्यांच्याकडे, मग ते सगळेच घेऊन येतात. आणि ते शेवट ते म्हणजे आता गावात ते एक आहेत, अगोदर आंध्रतांना होते, आता आंध्रतांना आहेत का? हात पाय मोडायचे आता नाहीत का? माणूस गेला म्हणलं की ते मोडायचे हात पाय. आणि मग ते सगळं ते सरण फिरण रचायचं असं आंध्रतांना ते लई करायचे. राम पाटील आहे का नाही. आणि मग आता आमच्या चुलत्याकडे असतं ते म्हणजे साधं माणसाला जाळायचं म्हणलं तर किती एक ती 2-3 क्विंटल लाकडं घालत असतील. आणि तेवढे लाकडं घालून 3 पोते गौऱ्या घालत असतील. 3 पोत्या गौऱ्या घालून मग त्यात माणसाला अग्नी दिला, त्या प्रेताला ते अग्नी दिला, ते जळालं, सगळं ते जळून जातं, पण उरतं काय सांगा. हाड राहतं बघा शिल्लक. तेवढ्या अग्नी असतो पण त्याच्यातून हाड शिल्लक राहतं. आलं का लक्षात. म्हणून हाडाचं आयुष्य जास्त आहे. व्यक्ती जर कोणताही व्यक्ती प्राणी पुरला की महाराज त्याच्या हाडाचं विघटन व्हायला साधारण 30-40 वर्ष लागतात बरं का. 4 पोते मीठ जरी घातलं आणि त्याला पुरलं तरी महाराज त्याचे हाडं झिजायला 40 वर्ष 30-40 वर्ष लागतात. म्हणून हाड हे जास्ती दिवस टिकतं. म्हणून कृतयुगातला प्राण हा हाडामध्ये होता. आणि हाडामध्ये तो प्राण असल्यामुळे त्या काळामध्ये हजारो लाख वर्ष आयुष्य माणसाला होतं. आणि मग त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये मांस संस्थिता हा म्हणजे तो प्राण मांसामध्ये मांसामध्ये आला बरं का, मांसामध्ये माणसाच्या. आणि मांसालाही आयुष्य जास्त. मग त्यानंतर त्रेतायुगामध्ये काही हजार वर्षाचं आयुष्य मिळायला लागलं. काही हजारो नाही काही हजार वर्षाचं. त्रेतायुगामध्ये रामप्रभूंचा अवतार जर पाहिलं तर रामप्रभूंना कुठं 10 वर्ष आयुष्य 10,000 वर्ष आयुष्य मिळालं आणि कुठं 11,000 वर्ष आयुष्य त्यांना मिळालं असा उल्लेख आहे बरं का. आणि त्याच्यानंतर द्वापार युगातला प्राण बदलला, त्यानं परत जागा बदलली. काय? द्वापारे रुधिरम यावत. रुधिरम म्हणजे रक्त. द्वापार युगातला प्राण रक्तामध्ये आला. मग द्वापार युगामध्ये काही शतकाचं आयुष्य माणसाला मिळायला लागलं. किती? काही शतकाचं बरं का. मग बघा की भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष जगले, म्हणजे 100च्या पुढे 200, 300, 500 असं आयुष्य मिळायचं द्वापार युगातल्या माणसाला. आणि मग कारण ते रक्तामध्ये प्राण होता. रक्त निघून गेलं भीष्माचार्याचं बघा ना, शरीरातून सगळं रक्त निघून गेलं, त्याच्यानंतर त्यांनी प्राण सोडलेले आहे भीष्माचार्याने. म्हणजे ते रक्तामध्ये प्राण राहायचा. आणि कलियुगामधला प्राण हा अन्नमय प्राण आहे. म्हणजे माणसाचा प्राण अन्नामध्ये आहे. त्यानं अन्न घेतला तर तो माणूस जिवंत राहतो. जर म्हणला मी एखादी जर म्हणला मी अन्नच खाणार नाही, जेवणारच नाही, असं जर काही काही मुलं म्हणतात की मला जेवायचं नाही, बस तू बाजूला बस, असं म्हणायचं, त्याला जेवूच द्यायचं नाही. त्यानं बरोबर रात्री सकाळी जेवत नसलं तर रात्री बरोबर त्यानं दुर्देव तुटून पडतंय. कारण का? हा प्राणच अन्नमय आहे बरं का. म्हणून
अन्न अन्न करता महाराज तुकोबारांची पत्नी मेली. असं दुष्काळामध्ये नको नको त्या अनेक अनेक वाईट वाईट गोष्टी महाराज तुकोबारांच्या जीवनात घडल्या बरं का. द्रव्य गेलं, मान गेलं, आणि मग बायको गेली, मुलगा गेला, आणि हे सगळं सगळं तुकोबारांच्या जीवनामध्ये झालं. अत्यंत अत्यंत संकट संकट भयंकर संकट बरं का. बरे झाले तुझे केले देवाईल, बरे झाले तुझे केले देवाईल, बरे झाले तुझे केले ते वाईट, बरे झाले तुझे केले ते वाईट. लेकरे बाईल उपेक्षिले, लेकरे बाईल उपेक्षिले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळे पिढा गेले, बरे या दुष्काळे. बरे या दुष्काळे पिढा केली, बरे या दुष्काळे पिढा केली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले देवा निघाले दिवाळे निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरं का. काय झालं की महाराज दुःख झालं की तुकोबारांनी महाराज भगवंताचा धावा करायला लागले बरं का. दुःखातून महाराजानं माणसानं बाहेर पडायचं असेल तर देवाचं ध्यान करावं, देवाचं नाव गुणगान गावं बरं का. त्या दुःखाचा त्रास कमी होतो. तसं तुकोबारांनी महाराज त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जसं भगवान शंकरांनी ते हलहल विष घेतलं आणि त्याच्यामुळं भगवान भोलेबाबांच्या शरीराचा दाह व्हायला लागला, आणि तो दाह कमी करण्यासाठी भगवान भोलेबाबांनी महादेवाचं भजन केलं बरं का. मग दुःख व्हायला लागलं, आणि ते दुःख हलहल तो दाह कमी करण्यासाठी देवाचं चिंतन केलं, रामाचं भजन केलं. परत पांडवांना किती त्रास दिला हो कौरवांनी, अत्यंत त्रास दिला. पण महाराज पांडवांनी कितीही संकट आले तरी देवाचं चिंतन सोडलं नाही बरं का. तुकोबाराय वर्णन करतात. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीते, परित्या देवासी आठवीते. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंग पांडुरंग. तुका म्हणे तुझा न पडावा विसारा, विसारा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले
तरी झाले तरी, कितीही दुःखाचे डोंगर आले तरी देवा तुझा विसर होऊ नये, तुकोबाराय म्हणतात बरं का. अनुतापे तुझे राहिलेसे चिंतन, झाला वमन संसारा. एवढा अनुताप झाला पण तुकोबारायने चिंतन सोडलं नाही बरं का. आणि देवाला म्हणायला लागले काय, बाप मेला न कळता, बाप मेला न कळता, बाप मेला न कळता, बाप मेला न कळता. नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज, विठो तुझे माझे राज. नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज, विठो तुझे माझे राजा. बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. आता देवा आपल्यामध्ये जे काही होतं ते सगळं निघून गेलं आहे ना. म्हणजे संसार निघून गेला, बायको एक वारली आहे ना, एक मुलगा वारला, आई वडील वारले न कळता. असो, आता तुझं आणि माझंच राज्य आहे, दुसरं कोणीच नाही. असं महाराज काय ही विरक्ती बघा तुकोबारायांची बरं का. आणि महाराज आपल्या जीवनातून कोणी निघून गेलं तर महाराज लोक असं की एका तिकडं दौंडमध्ये असं झालं, एकाची महाराज पत्नी वारली, त्याला 2 मुलं होते हो, आणि मग त्याची पत्नी वारली आणि तो दहा मोकलून रडायला लागला. महाराज काय करावं, गेली माझी, आता ते गाणं तुम्हाला माहित आहे. असो, असं त्यानं रडायला लागला. काय अवघड झालं म्हणला, माझी बायको, एकुलती एक बायको, सख्खी बायको माझी गेली म्हणला, लय अवघड झालं. आता ह्या 2 लेकराला कसं कोण सांभाळणार, असं म्हणून तो धाय मोकलून छाती बडवून रडायला लागला. आणि मग महाराज असं रडला कुठं, ती 1 दिवसापुरतच. मग दुसऱ्या दिवशी लगेच म्हणायला लागला, कुठे एखादी मिळते का बघावं, आता ह्या 2 मुलाला कोण आहे दुसरं सांभाळायला. लगेच दुसऱ्या दिवशी आहे का. असं महाराज असा काळ निघाला आता बरं का. महाराज म्हणजे आता कसं एक गेली की लगेच दुसरी आणायचा विचार आहे माणसावाला, आहे का नाही. पण तुकोबाराय महाराज पत्नी गेली तर महाराज ते मग लगेच आणखीन एखादी करावं, तसं नाही. चिंतनात विषय घातला त्याने बरं का. त्याचं दुःख करत बसले नाहीत. सामान्य जीवासारखं नाही, देवाचं चिंतन करायला लागले, देवाचं भजन करायला लागले. आणि तुकोबाराय महाराज भंडाऱ्या डोंगरावर जाऊन एकांतामध्ये महाराज भजन करायला लागले बरं का. भंडाऱ्या डोंगरावर असं तिथं जायचे, भंडाऱ्या डोंगरावर निवांत चिंतन करायचे महाराज. संसारामध्ये महाराज दुःख असतं प्रत्येक, म्हणजे बघा की अगोदर समुद्र मंथन केलं ना, पहिल्या सूर समुद्र मंथनातून विषच बाहेर आलं, आणि ते विष बाहेर आल्यानंतर सगळ्यांचा दाह, सगळ्यांना ते त्रास व्हायला लागला, मग सगळ्यांना दुःख वाटायला लागलं. पण ते समुद्र मंथन ते त्यांनी करतच राहिले. तसं परमार्थामध्ये अगोदर तुमच्या वाट्याला दुःखच येतं. आणि मग ते समुद्र मंथन करत राहिले की मग समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं की सगळे उड्या मारायला लागले बरं का. तसं महाराज तुकोबारायांना झालं. अगोदर दुःख आलं, पण त्या दुःखातून महाराज मग ते मार्ग काढत मग सुखाची वाट त्यांना सापडली आणि ते परमार्थ करायला लागले. जास्ती महाराज भजन करायला लागले बरं का. महिपती महाराज म्हणतात की संसार कसा आहे, कोळसा आगी उगाळीता निश्चिंत, तो अधिकची काळे दिसे म्हण. संसार कसा आहे, कोळसासारखा आहे, त्याला हात लावलं की काळं, त्याला जाळलं की सगळं धुरानं काळं करतं. तसा संसार आहे महाराज बरं का. तुकोबाराय म्हणतात ना, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. अशा पद्धतीचा तो संसार आहे. म्हणून नाशिवंत संसार आहे ही गोष्ट तुकोबारायांना कळाली आणि तुकोबाराय महाराज त्या संसारातून बाहेर पडायचा विचार. मांजरे देखील लोणियाचा गोळा, मांजरे देखील लोणियाचा गोळा, मांजरे देखील लोणियाचा गोळा, मांजरे देखील लोणियाचा गोळा, लावूनिया डोळा बैसला से, लावूनिया लळा बैसला से, लावूनिया डोळा बैसला से, लावूनिया डोळा बैसला
पायी लालसावले मन तैसे तुझे पायी लालसावले मन तैसे तुझे लांसावले मन तैसे तुझे पाये लालसावले मन. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती जायला लागले, एकांतामध्ये बसायला लागले. आणि मग त्या ठिकाणी महाराज तुकोबाराय म्हणायला लागले की देवा, तुझं ध्यान कसं करावं, तुझं नाम कसं गावं, मला काही कळत नाही. म्हणजे समाधी कशी लावावं, कसं तुझं चिंतन करावं, याचं मला काही कळत नाही. तुकोबारायांचा एक अभंग आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ, कैसे करो ध्यान ऐसा पाहू दूर, कैसे करो ध्यान ऐसा पाहू दूर. वर्मदावी मज वर्मदावी मज याच कासी याच कासी, कैसी करू भक्ती सांग तुझी सेवा, कैसी करू भक्ती सांग तुझी सेवा, कैसी करो भक्ती सांग तुझी सेवा, कैसे करो भक्ती सांग तुझी सेवा. देवाला म्हणायला लागले, तुझं ध्यान कसं करू, तुझी भक्ती कसं करू, मला काही माहित नाही. आणि देवाचा टाहो फोडायला लागले महाराज भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन. तुकोबाराय त्या भंडाऱ्या डोंगरावरती अनुष्ठान मांडले की आता तुझं दर्शन झालं पाहिजे. तू मागच्या वेळेस मला नदी पार करवलास, माझे अनेक कामं केलास, माझे संकट निस्तारलास, पण मला आता तुझं सगुण रूपातलं दर्शन तू मला द्यावं. अशी महाराज तुकोबारायांचा अट्टहास चढला. आणि अन्न पानाविना तुकोबाराय त्या भामचंद्रा डोंगरावरती महाराज 15 दिवस महाराज असं तुकोबारायांनी देवाचं महाराज सगुण रूप दर्शन व्हावं म्हणून अनुष्ठान केलं. आणि मग भगवंतानी काय केले की आता इतके दिवस झालं हे सगुण दर्शनासाठी अनुष्ठान करतायत, त्या आरती देवानी काय केले की विंचवाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि तुकोबाराय डोळे उघडा, मी विंचू होऊन आलोय. तुकोबाराय म्हणले म्हणले विंचू तर आम्हाला कुठेही रानावनात दिसतंय म्हणले, आणि त्या विंचूचं दर्शन घ्यायला इथं बसलोय का म्हणले. नाही म्हणले, जमणार नाही म्हणले. तुकोबाराय डोळे उघडणार, देवाचं सतत चिंतन चालू. मग पुन्हा साप बनून महाराज तिथं देव आले, साप भुजंग रूपामध्ये आले महाराज आणि बोलू लागले, तुकोबाराय डोळे उघडा, मी नाग बनून साप बनून आलो इथं. तुकोबाराय म्हणले, विंचू साप आम्हाला तिथं रानात वनात कुठेही दिसतंय म्हणले. नाही म्हणले, मला तुझं सगुण रूप बघायचंय म्हणले. म्हणून तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बघा, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, बरं का. म्हणजे सगळ्यातच हे भगवंताचा अंश आहे. देव ते वेगळे वेगळे रूप घेऊन यायला लागले. म्हणले नाही नाही म्हणले, मला ते दर्शन नको आहे म्हणले. वाघाचं रूप घेऊन आले महाराज, बरं का. तुकोबाराय म्हणले, वाघ म्हणले इकडं आमच्याकडे बिबटे आम्हाला सहज भेटतेत म्हणले, ते नको म्हणले दर्शन, तुझं सगुण रूपातलं दर्शन दे. असं म्हटल्यानंतर तुकोबाराय जसं चातक पक्षी आहे ना, तो पावसाचंच पाणी पितो वरचं पडलेलं. वर्षभर जर पाऊस नाही पडला तर ते खाल्लं तळ्याचं, नदीचं, ओढ्याचं, नाल्याचं पाणीच पित नाही महाराज, ते पावसाचंच पाणी पितंय. तसं तुकोबाराय म्हणले, मला फक्त तुझं सगुण रूपाचं दर्शन व्हायचंय, तेच पाहिजे मला, तेच दर्शन पाहिजे, दुसरं तिसरं दर्शन नको. असं म्हटल्यानंतर महाराज, तो देवच आहे महाराज, आहे का नाही, त्यांचं मनातलं अंतर जाणलं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा, देव सोयरा
देव सोय राधिनाचा. तुकोबारायांचं अंतर म्हणजे अंतर्मन काय इच्छा करते हे भगवंतांनी जाणलं. आणि मग भगवान महाराज सगुण रूपामध्ये 15व्या दिवशी, महिपती महाराजांनी ग्रंथामध्ये 7 दिवसाचं लिहिले, पण तुकोबारायांचं स्वतःचं गाथ्यामध्ये प्रमाण आहे. काय तुकोबाराय म्हणतात, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 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 विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला निराकार. विठोबा देखला निराकार. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 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 विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला निराकार. भगवान महाराज तुकोबारायांच्या समोर सगुण रूपामध्ये प्रकट झाले आणि म्हणले, तुकोबाराय डोळे उघडा, मी सगुण रूपामध्ये चतुर्भुज रूपामध्ये तुम्हाला इथं दर्शन देण्यासाठी आलेलो आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी डोळे उघडले आणि ते पाहिले महाराज. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळपा कती प्रभा. कसं देवाचं रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपली राजस सुकुमार. असं ते भगवंताचं महाराज रूप पाहिलं बरं का. आणि महाराज खरंच देवालाही जसं गाईला त्या वासराकडे जाण्याची ओढ लागती ना, तसं तुकोबारायांनाही ओढ लागली होती बरं का महाराज. दोघांना तशी ओढ लागली होती भेटीची. कसं एक नामदेवराय वर्णन करतात, जसं पक्षी सकाळी ते अन्न चारा काढायला पक्षीनी जातात बाहेर आणि मग ते पिलू जसं वाट पाहतं ना, नामदेवराय त्याचं वर्णन करतात. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवाशी पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पिलू वाट पाये, पिलू वाट पाये उपवासी पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाय. तैसे माझे मन धरिवो तुझी आस. तैसे माझे मन धरिवो तुझी आस. चरण रात्रंदिवस चिंतितसे हो. चरण रात्रंदिवस चिंतितसे. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय. काय मस्त चाल आहे बर का. यूट्यूबवर पूर्ण ऐका. सुमन कल्याणकर त्यांनी गायलंय. ताने वत्स घरी बांधियले देवा. ताने वत्स घरी बांधियले देवा. तयारी दई धावा माऊलीचा. माऊलीचा पक्षिणी प्रभात चारी यासी जाय. हे नामदेवरायांचा अभंग आहे. काय जसं त्या पिलू वाट पाहते घरट्यात, तसं तुकोबाराय देवाची वाट पाहत होते. आणि त्या पक्षिणीला म्हणजे त्या चिमणीलाही वाटतं की कधी घरी जाईन आणि बाळाला चारा देईन. तसं देवालाही महाराज इथं झालं होतं.
आणि मग महाराज भगवंताचं सगुण रूप पाहिलं भगवंतानी तुकोबारायांनी, आणि एवढा आनंद झाला. आणि मग झालं असं की 15 दिवस झालं दादा घरी आले नाहीत, तुकोबाराय घरी आले नाहीत, म्हणून कान्होबाराय तुकोबारायांना शोधत होते. सगळीकडे शोधले, भंडाऱ्यावर गेले, आळंदीला गेले असतील म्हणले, आळंदीला आले, सगळ्या पंचकृषीत फिरले, आणि शेवटी मग त्या भामचंद्रा डोंगरावर गेले. आणि तिथं गेले आणि ते बघायला लागले, तर तिथं भामचंद्रावरती तुकोबारायांना आणि भगवंताला तिथं पाहिलं महाराज. साष्टांग दंडवत घातला महाराज बरं का कान्होबारायांनी. की का की महाराज काही न कष्ट करता कान्होबारायांना सहज बरं का पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. तसं महाराज आपण संतांचा शोध, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यायला लागलो ना, आपण काही कष्ट न करता भगवंताचं दर्शन आपल्याला होऊ शकतंय बरं का. पण आपण तो शोध घेतला पाहिजे. जसं कान्होबारायांनी सगळ्या पंचकृषीमध्ये दादाला शोधलं, तुकोबारायांना शोधलं, आणि कुठंच मिळणं गेले महाराज, म्हणून त्या भामचंद्रावरती शोधायला गेले. तिथं महाराज सहज त्यांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. ते दर्शन घेतलं, कृतकृत्य झालो आहे ना, इच्छा केली तो पावलो म्हटल्याप्रमाणे महाराज भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आनंद झाला कान्होबारायण. आणि त्यातून भगवान अंतर्धान झाले. अंतर्धान झाल्यानंतर म्हणले दादा, अरे म्हणले किती दिवस झालं तू? 15 दिवस झालं मी तुला शोधतोय, अन्न नाही पाणी नाही, आणि तू इथं येऊन बसलास. म्हणजे ठीक आहे म्हणले, काही नाही म्हणले, आलो होतो म्हणले, खूपच कंटाळा आला रे म्हणे, भजनासाठी आलो. बरं ठीक आहे, असो. आणि मग आता चल दादा, घरी तुझे सगळे वाट पाहतायत, मुलं लेकरं सगळे, जिजामाता वाट बघतात, वहिनी वाट बघायला लागल्यात, त्याच्यामुळे आणि मग दोघं मिळून रामचंद्रावरती निघून आले, इंद्रायणीच्या तीरावरती आले. इंद्रायणीच्या तीरावर आल्यानंतर तुकोबारायांनी सांगितले की कान्होबा, म्हणले काय दादा, घरी जेवढ्या काही कर्जाच्या वह्या आहेत लिहून ठेवलेल्या लोकांवरती, त्या कर्जाच्या वह्या घेऊन ये म्हणले बरं का. आणि मग महाराज ती आज्ञा दिली कान्होबा. कोट्यावधीचं कर्ज लोकांवरती होतं. तुकोबाराय म्हटले की लोकांकडून मागून घ्यावं, आधीच दुष्काळ पडलेला, लोक दुःखी आहेत, आणि त्याच्यामध्ये हे मागावं. बरं मी नाही मागितलो तर माझे मुलं बाळ मागतील की आमच्या बापाने कर्ज दिलेलं आहे ना, मग इको बंद करायचा. आणि मग ते कर्ज मुलं बाळ मागतील, म्हणून म्हटले ते वह्या बुडवून टाकायच्या म्हणले. आता मग हे कान्होबाराय ब्रह्मदेवाचा अवतार, त्यांच्यामुळं ते बरोबर व्यावहारिक माणूस कान्होबाराय. ते म्हणले दादा, म्हणले तुमचं खरं आहे म्हणले, आता तुम्ही साधू संत झालात म्हणले, तुमचं काही संसारावरती ध्यान नाही म्हणले, पण मला लेकरं बाळ आहेत म्हणले, असं नका करू. बरं म्हणले, काय हरकत नाही म्हणले. तुकोबारायांनी काय केले की त्या 2 वह्याचे जेवढ्या काही वह्या होत्या त्याचा अर्धा अर्धा हिस्सा केला महाराज. 2 भागात ते वर्गीकरण केलं, आणि अर्धा भाग म्हणले हे बघ घे म्हणले तुला, अर्धा भाग तो कान्होबारायांचा देऊन टाकला. आणि म्हणले बघ म्हणले तुझं तुझं. आणि मग तुकोबारायांच्या वाट्याला जे काही कर्जाच्या वह्या आल्या होत्या त्या सर्व वह्या तुकोबारायांनी महाराज इंद्रायणीमध्ये सोडून दिल्या. आणि सोडून देऊन मग त्या इंद्रायणीमध्ये स्नान करून मग तुकोबाराय घराकडे निघाले बरं का. मग पुन्हा त्यानंतर तुकोबाराय घराकडे निघाले. आणि कान्होबाराय मग तिथून कान्होबारायांनी वेगळा व्यवहार सुरू केला. कान्होबारायांनी तुकोबाराय म्हणतात की माझा आता काय तो तुकयासी म्हणे करुणा कर, इच्छा असेल तो मागावर. तुकोबारायांना भगवंतानी मागा म्हटलेलं होतं, पण ते देवानेकडे काहीच मागितलं नाही. म्हणले आता मला काही नको, तुझी फक्त सेवा घडावी असं तुकोबारायांनी मागितलेलं. आणि मला संसाराचं वगैरे त्याच्यामध्ये भानगडीमध्ये मला पडायचं नाही असं तुकोबारायांनी म्हटलेलं. आणि मग घरी येऊन ते परत आपलं नामस्मरण चिंतन हेच चालू तुकोबारायांचं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त सेवा करायच्या, फक्त देवाची सेवा करायची महाराज. आणि ज्या ठिकाणी भगवंतानी तिथं दर्शन दिलं होतं भामचंद्रावरती, तिथं ते शिळवरती पादुका ठेवून तिथं महाराज भगवंताची आठवण म्हणून भगवंताच्या पादुका ठेवून तिथं ते मंदिर केलेलं आहे आता बरं का. भामचंद्रावरती गेल्यास कधी बघा. घरी येऊन तुकोबारायांनी महाराज लाज भय शंका हे सगळं टाकून दिलं, आणि लाज सोडून देवाचं भजन करायला लागले बरं का. देवाचं कीर्तन करायला लागले, चिंतन करायला लागले. बर युक्त आहार विहार घ्यायला लागले. जेवढं शरीराला लागतंय तेवढंच अन्न घ्यायला लागले. मला लहानपणी अशी खायची सवय होती, बाबा खाल्लं की झोपी जायचं मी, म्हणून लई जड बुद्धी.
आणि मग इथं गुरुजी आले नाहीत वाटतं. गुरुजीकडे ट्युशनाला होतो, आंधळी गुरुजीकडे बरं का. गुरुजींनी एका महिन्यातच मला 30 पर्यंत पाडे नेले. कसं नेले कसं नेले काय सांगू, नुसत्या डोक्यात बुलंग होते माझ्या. ते चढीनं खटाखट खटाखट हाणायचे गुरुजी. आणि मग मग माझं डोकं कामं करायला लागलं. मग मी आमच्या मम्मीला म्हणायचं, आईला म्हणायचं की हे लई गुरुजी मारतात म्हणायचं. मग आई म्हणायची ती तुझ्यात भल्यासाठीच करायला लागले ना, जा म्हणायची. मग जायचं, महिनाभर गेलो बाबा. आणि ती कसं तेव्हा घरची परिस्थिती अवघड, पैसे मिळायचे नाहीत भरायला. त्याच्यामुळं महिनाभराच्या नंतर आमचा काही पुन्हा ट्युशन झालं नाही. असो, पण काय की जास्ती जेवण केलं की महाराज आपली बुद्धी काम करत नाही बरं का. म्हणून तुकोबारायांनी आहार युक्त आहार विहार असं युक्त आहार विहारश्च युक्त चेष्टश्च कर्मसु, म्हणजे गीतेमध्ये जसं सांगितलं ना त्या पद्धतीनं बरं का. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. बरं का, मोजक कमी आहार घेतला की माणसाचं आरोग्य चांगलं असतं बरं का. आपण जास्ती जर आहार घ्यायला लागलो की मग माणसाचं असं शरीर वाढतं. शरीर वाढलं की मग त्या शरीराचं वजन गुडघ्यावर येतं, पुन्हा गुडघ्याच्या वाट्या दुखत्यात बरं का. आणि पुन्हा ते खर्च वाढतो वाट्या. मग त्याच्यानंतर लय शरीर वाढलं मग बीपी शुगर असल्या गोष्टी असल्या भानगडी मागे लागतात. म्हणून युक्त आहार घेतला पाहिजे. असो, तुकोबाराय तसा युक्त प्रमाणात आहार घ्यायला लागले. झोपेवरती कंट्रोल आणायचा प्रयत्न करायला लागले तुकोबाराय. आणि त्याच्यानंतर महाराज तिकडं डोंगरावरती जायचे. कमी आहार घेतला असल्यामुळे सतत त्यांना काही आळस यायचा नाही, काय नाही, सतत देवाचं चिंतन करत राहायचे, देवाचं भजन करत राहायचे. कधी ब्राह्मचंद्रावर, कधी बोराड्यावर, कधी भांडाऱ्यावर, असे ह्या डोंगरावरती जायचे आणि तिथं भजन करत राहायचे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षिये सुस्वरे आळवीती, पक्षिये सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. असं महाराज त्या एकांतामध्ये जाऊन तुकोबाराय भजन करायचे, चिंतन करायचे. सगळं त्या ठिकाणी महाराज लाज अहंकार निंदा मी माझं आशा मोह माया ह्या सगळ्यांचा फडशा पाडून महाराज तुकोबाराय फक्त आणि फक्त देवाचं चिंतन करायचे, देवाचं ध्यान करायचे बरं का. एक कथा शेवटची पाहूत आणि या ठिकाणी आपण विराम घेऊ. तुकोबारायांना काय एकदा असं झालं देऊमध्ये बरं का. तुकोबारायांना ज्वारीचं सीझन आलं होतं आणि एका शेतकऱ्याने ज्वारी पेरलेली होती. महाराज असं इंद्रायणीच्या काठाला कुठेही जायचे, बसायचे, भजन करायचे, भजनाचं चिंतन करायचे महाराज. आणि झालं असं की एका शेतकऱ्याची ज्वारी अशी नंबर 1 आली ती महाराज. त्यानं ज्वारी पेरली होती अशी नंबर 1. तुकोबारायांनी महाराज शेतीचं बी फार वर्णन केले बरं का. गात्यामध्ये जर पाहिलं शेतीचं एवढं छान वर्णन केले तुकोबाराय. एका अभंगात म्हणतात, एका बीजानास मग भोगिले कनीस. काय, एका बीजा केला नाश मग भोगिले कनीस. म्हणजे कणीस येण्यासाठी एका बीजाचा नाश होतो आणि मग त्या एकाच्या बदल्यात असं भरभरून महाराज धान्य आपणाला मिळतं बरं का. असं शेतीचं वर्णन केलं. असं आता लय ते वर्णन करत नाही, पण त्या शेतकऱ्याची अशी शेती पिकली होती, अशी नंबर 1 ज्वारी आली होती. आणि मग महाराज त्या शेताच्या बाजूला तिथं जाऊन इंद्रायणीच्या कडेला भजन करत बसलेले ना, माईक बंद कर. आणि ती मग भजन करत बसलेले असताना त्या शेतकऱ्यानं पाहिलं आणि शेतकऱ्याने विचार केला आणि तुकोबाराय जवळ गेला. म्हणला, महाराज म्हणे तुका शेठ ऐका वचन, माझ्या शेती बैसा राखण. बरं का, आता तुकोबारायांना कोणी तुका शेठ म्हणत नव्हतं,